नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रराव मोरेचं पारिपत्य भाग 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी वकिलाला दगा करायला सांगितलं का, हे आजच्या आपल्या व्हिडिओचं नाव आहे. तिसऱ्या भागाचं नाव आहे. या मालिकेमध्ये आपण चंद्रराव मोरे प्रकरणाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांवर जे लोक आरोप करतात की शिवाजी महाराज लुटारू आहेत, खुनी आहेत, दगलबाज आहेत, त्या आरोपांचा आपण आढावा घेतो आहोत आणि हे आरोप खरे का खोटे याची चिकित्सा आणि मीमांसा करतो आहोत. मागच्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की जदुनाथ सरकारांनी त्यांच्या शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकामध्ये जे वेगळे शिवाजी महाराजांवर आरोप केलेले आहेत, त्या आरोपांमध्ये त्यांचा एक मुख्य आरोप हा आहे की शिवाजी खुनी आहे. त्याने वकिलाच्या रूपामध्ये मारेकरी पाठवून पूर्वनियोजित कट करून स्वतःच्या स्वार्थासाठी चंद्रराव मोरेची हत्या घडवून आणली. आता या आरोपाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर मुळामध्ये हा आरोप करण्यासाठी संदर्भ आला कुठून, म्हणजे जदुनाथ सरकार असतील किंवा इतर अजून कोणी शिवाजी महाराजांवर असा आरोप करणारे लोक असतील तर वकिलाला पाठवून शिवाजीने चंद्रराव मोरेचा खून करवला किंवा वकिलाला हे काम करायला सांगितलं, हा आरोप आला कुठून? या आरोपाचं मूळ आहे सभासदाची बखर. जसं आपण म्हणतो की मराठ्यांच्या इतिहासात त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सभासदाच्या बकरीचं जे मूल्य आहे ते अनन्यसाधारण आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट शेवटी कुठून नाही कुठून तरी तिचा संदर्भ सभासद बकरीपर्यंत येऊन थांबतोच, किंवा सभासद बकरीमध्ये त्या गोष्टीचा संदर्भ नसेल तर तो पण एक चर्चेचा विषय असतो की अरे सभासदाने याचं वर्णन कसं केलं नाही. म्हणजे दोन्ही अंगाने सभासदाची बखर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाची बखर आहे. तर या बखरीमध्ये सभासदाने जावळीचं प्रकरण वर्णन करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराज वकिलांना काहीतरी सांगतात आणि शिवाजी महाराज वकिलांना जे काही बोलतात त्याचा प्रत्येकाने आपापल्या परीने अर्थ काढलेला आहे आणि काही लोकांची मजल शिवाजी महाराजांना खुनी ठरवण्यापर्यंत गेलेली आहे. तर आता आपण काय करूयात की हा आरोप खरा का खोटा, म्हणजे जदुनाथ सरकार असो किंवा अजून कोणी असो, सभासदाने जे वर्णन केलं आहे किंवा सभासदांनी शिवाजी महाराजांनी वकिलांचं जे संभाषण सांगितलं आहे त्याचा अर्थ खरोखर असा निघतो का की शिवाजी महाराज वकिलाला सांगतात की तू जा आणि चंद्रराव मोरेचा माझ्यासाठी खून कर, असा अर्थ त्यातून प्रतीत होतो का? तर ते आपण पाहूयात. कारण बऱ्याचदा काय होतं की एखादं कागदपत्र लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये शब्द वेगळे असतात आणि अर्थ वेगळा असतो. कित्येकदा काही माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी तेवढे शब्द घेतात एखाद्या माणसाची निंदानालस्ती करण्यासाठी आणि त्याच्यावर आपल्या कल्पनेचे मनोरे रचतात. जदुनाथ सरकारने पण इथे तसंच केलेलं आहे. मग आता एखाद्या गोष्टीतला किंवा एखादं कागदपत्र आपल्याला सापडलं तर ते कागदपत्रामध्ये दिसणारे शब्द आणि असणारा अर्थ हे कसं वेगळं करायचं, त्याचं कसं वेगळं पृथक्करण करायचं, कसं शोधायचं, याच्यासाठी आपण इतिहासकार कसे व्हावे म्हणून एक नवीन मालिका चालू केली आहे. त्या मालिकेमध्ये आपण याची चर्चा केलेली आहे. आतील चर्चा आणि बाह्य चर्चा असे दोन भाग आहेत चर्चेचे. म्हणजे कागदपत्र जे दिसतं आहे ती कागदपत्राबद्दल आपण चर्चा करतो ती बाह्य चर्चा. कागदपत्रात जे लिहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जो अर्थ निघतो तो आतील चर्चा. म्हणजे जर तुम्हाला इतिहासकार व्हायचा असेल किंवा खरा अर्थ शिकायचा असेल तर तुम्हाला कोणतंही ऐतिहासिक कागदपत्र मिळालं तर त्याचे प्रत्येक वाक्य वेगळं करून प्रत्येक वाक्यामधून काय अर्थ निघतो आणि त्या वाक्यांच्या मध्ये जी मोकळी जागा सुटलेली आहे त्याच्यातून पण काय अर्थ निघतो हे शोधावं लागेल, विचार करावा लागेल. फक्त ते शब्द तसे लिहिले म्हणून ती गोष्ट तशीच घडलेली असेल इतिहासामध्ये असं होत नाही. तर ही चर्चा जेव्हा आपल्याला करायची असते आतील चर्चा आणि बाह्य चर्चा संशोधनासाठी, तर आपण सगळ्यांनी ती मालिका आवर्जून पहा. इतिहासकार कसे व्हावे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत विस्ताराने की एखाद्या गोष्टीचं संशोधन कसं करावं, एखाद्या कागदपत्राचं संशोधन कसं करावं, त्यातला अर्थ कसा शोधून काढावा, त्या गोष्टी तिकडे विस्ताराने वर्णन केलेले आहेत. मग आता आपण इथे जाणार नाही आहोत त्याच्यामध्ये, फक्त संदर्भ सांगितला याच्यासाठी की हा जो आता आपण उतारा वाचणार आहोत सभासदाच्या बकरीमधला, या उतार्यामध्ये दिसताना शब्द वेगळे दिसतात आणि अर्थ वेगळाच आहे त्याचा. त्याच्यामुळे काही ढोंगी लोक जे स्वतःला इतिहासकार समजतात किंवा काही स्वार्थी लोक ज्यांना स्वतःच्या स्वार्थाचा शिवाजी विकायचा आहे किंवा काही स्वार्थी लोक ज्यांना शिवाजी महाराजांचं मोठेपण मान्यच नाही आहे काही झालं तरी पण ते एक पूर्वग्रह दूषित नजरेनेच शिवाजी महाराजांकडे बघतायत,
म्हणजे शिवाजी महाराजांनी जरी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती म्हणून घेतलं, तरी शिवाजी महाराजांचे जे शत्रू आहेत ते त्यांना छत्रपती मानायला तयार नाहीत, त्यांचं मोठेपण मानायला तयार नाहीत. त्या शत्रूंचे जे इतिहासकार आहेत, जे त्या इतिहासकारांच्या आधाराने लिहिणारे दुसरे जे इतिहासकार आहेत, हे लोक पण शिवाजी महाराजांना छत्रपती मानायला तयार नाहीत. कुठे नाही कुठेतरी शिवाजी महाराजांना कसा कमीपणा आणता येईल आणि त्यांची महानताला कसा काळीमा फासता येईल की जेणेकरून लोकांच्या नजरेमध्ये शिवाजी महाराज सर्व गुणसंपन्न जे आहे ते राहणार नाहीत, कुठेतरी शिवाजी महाराजांच्या चरित्राला डाग लावता येईल, याचा हे लोक सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि त्याचाच एक उदाहरण की आपण म्हणतो की एक उत्तम उदाहरण हे आत्ता आपण बघणार आहोत की सभासदाने लिहिलं आहे काय, त्याचा जगन्नाथ सरकारांनी अर्थ काढला काय आणि त्या अर्थावरून लोकांनी परत आपल्याच मराठी माणसांनी कादंबऱ्या लिहिल्या, पुस्तकं लिहिली आणि शिवाजी महाराजांची बदनामी केली कशी काय, या गोष्टी खरोखर शिकण्यासारख्या आहेत. तर सर्वात आधी आपण काय करूया की या सगळ्या अनर्थाचं मूळ जे आहे की सभासदाने एक 10-12 ओळी लिहून ठेवलेल्या आहेत. त्याच्याबद्दल जास्त वर्णन केलेलं नाही त्याने जावळी प्रकरणाचं, कदाचित त्याला माहीत पण नाही जावळी प्रकरण असं आपल्याला जाणवतं ते वाचताना. त्या 10-12 ओळी काय लिहिल्या आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यातल्या ज्या महत्त्वाच्या ओळी आहेत त्या महत्त्वाच्या ओळींबद्दल आपण थोडीशी चर्चा करू आणि मग एक एक मुद्दा घेऊन नेहमीप्रमाणे आपण या आरोपांची शहानिशा करू की खरे खोटं कसं करायचं. ते सभासदाने जे लिहिलं आहे ते आपण वाचूयात. सभासद असं म्हणतो की कोकणात चंद्रराव मोरे म्हणून राज्य करत होते, श्रंगारपुरी सुर्वे राज्य करत होते, त्यांचे प्रधान शिर्के होते, जबरदस्त गड कोट 10-12 हजार लष्कर हाशम असे राज्य करीत असत. म्हणजे कोकणामध्ये चंद्रराव मोरे म्हणून राज्य करत होते आणि त्यांच्याकडे 10-12 हजार फौज होती, लष्कर होतं असं सभासद सांगतो. त्याच्यानंतर पुढे म्हणतो की त्यांचकडे रघुनाथ बल्लाळ सबनीस बोलून पाठवले. म्हणजे चंद्रराव मोरेकडे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना शिवाजी महाराजांनी बोलून घेतलं आणि पाठवलं आणि विचार केला शिवाजी महाराजांनी, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि शिवाजी महाराज रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना असं म्हणाले वकील म्हणून पाठवायच्या आधी की चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही. आता सगळा अनर्थ या एका वाक्याने केला. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, आपण ते नंतर पुढे चर्चा करणारच आहोत याच्याबद्दल. शिवाजी महाराज काय म्हणतात की चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही, त्यास तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय, तुम्ही त्याचकडे हेजिबीस जाणे, असे शिवाजी महाराज रघुनाथ बल्लाळ सबनीसांना म्हणतात. असं लिहून ठेवलेलं आहे सभासदांनी. तर ही जी 3 वाक्य आहेत, ती 3 वाक्य फार महत्त्वाची आहेत. हे 3 वाक्यामध्ये शब्द वेगळे आहेत आणि अर्थ वेगळे आहेत. स्वार्थी माणसं स्वतःसाठी त्याचे वेगळे अर्थ कसे काढतात आपण पुढं पाहूयात. पण इथे परत एकदा ती वाक्य सांगतो मी. वाक्य काय? चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही. आता हे वाचल्यावरून असा भ्रम होऊ शकतो की शिवाजी महाराज म्हणतात की चंद्रराव मोरेचा खून करावा. काही लोकांनी तसाच अर्थ घेतला आहे. त्यास तुम्हा वाचून हे कर्म कोणास ना होय, म्हणजे मी स्वतः हे खुनाचं कर्म करणार नाही, ते कर्म तुम्ही करा असं शिवाजी वकिलाला सांगतोय. असा काही लोकांनी याचा अर्थ काढला आहे की हे कर्म तुम्हीच करू शकता. वकील म्हणून तो ज्याला पाठवतोय तो एक मारेकरीच आहे, पण त्याला दर्जा वकिलाचा दिला आहे. शाल वकिलाची पांघरली त्याच्या अंगावर आणि शिवाजी वकिलाच्या रूपामध्ये मारेकरी पाठवतोय, असा काही लोकांनी या वाक्याचा अर्थ काढला आहे. तुम्ही त्यास हेजिबीस जाणे. आता हे हेजिबीस जाणे जे लिहिलं आहे ते हेजिबीस जाणे या वाक्याला पण फार अर्थ आहे. हे पण लक्षात ठेवा की हेजिब आणि मारेकरी किंवा दुसरा एखाद्या तहाशी बोलाचाली करायला जाणारा माणूस याच्यामध्ये फरक असतो. तर हेजिबीस जाणे हे जे काही लिहिलेलं आहे ते आपण लक्षात ठेवूयात. ऐसे सांगितले, बराबर निवडक धारकरी 600-600 माणूस निवडून दिले. ते स्वार होऊन जावली नजीक जाऊन चंद्ररायास सांगून पाठवले की आपण राजांकडून आलो आहो, कित्येक बोलणे चालणे तहरह कर्तव्य आहे. आता ही वाक्य पण महत्त्वाची आहेत की शिवाजी महाराजांनी वकिलाला सांगितलं, त्याच्याबरोबर 600-600 चांगले निवडलेले लोक धारकरी म्हणून दिले की जे शूर होते, लढतील, एकाला 4 माणसांना एक माणूस भारी पडेल वेळ पडली तर, अशी माणसं 600-600 निवडून दिली. आणि हे सगळेजण स्वार होऊन जावलीच्या जवळ गेले आणि चंद्रराव मोरेला त्यांनी निरोप पाठवला, आपण राजांकडून आले आहोत, कित्येक बोलणे चालणे तहरह कर्तव्य आहे. म्हणजे वकील चंद्रराव मोरेला म्हणतो की मी राजांकडून आलो आहे आणि कित्येक बोलणे चालणे जे आहे ते तहरह कर्तव्य आहे. याचा अर्थ राजकारणाचं बोलणं चालणं कर्तव्य आहे. आता शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या मुली मागितल्या किंवा शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या मुलीशी शरीर संबंधाचं किंवा लग्नाचं बोलणं करण्यासाठी वकील पाठवला, असं पुढच्या काही बकरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याचा काही बकरकारांनी कल्पनाविलास केलेला आहे. ते आपण त्या बकरींचं जेव्हा रिव्ह्यू करू तेव्हा वाचूच या अनुषंगाने. पण इथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की सगळ्या बकरींची जी मूळ बकर आहे सभासद बकर किंवा सभासद बकरीचीच नक्कल करून बाकीच्या लोकांनी थोड्याफार बकरी लिहिलेल्या आहेत.
त्या सभासद बखरीमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या मुलीला मागणी घालण्यासाठी वकील पाठवलं आणि वकिलाने पण तिकडे जाऊन शरीर संबंधाचा किंवा लग्नाचा विषय काढला। वकील काय म्हणतो चंद्रराव मोरेला सभासदाच्या म्हणण्यानुसार की राजांकडून आलेलो आहे आणि राजकारणाचं बोलायचं आहे, तहर कर्तव्य आहे, कामाचं काहीतरी बोलायचं आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे। उपरी त्यांनी त्या आपणाजवळ बोलून भेट घेतली, कित्येक बाह्यत्कारी बोलणे झाले, बिराड दिले, तिथे जाऊन राहिले। म्हणजे हे निरोप पाठवल्यानंतर चंद्रराव मोरेने वकिलाला बोलून घेतलं, ज्या काही औपचारिकतेच्या गोष्टी असतात, मानपानाच्या गोष्टी असतात, थोड्याफार त्या गोष्टी केल्या आणि वकिलाला राहायला एक बिराड दिलं, एक जागा दिली। त्या ठिकाणी वकील आणि ते 600-125 लोक जाऊन राहिले। दुसरे दिवशी गेले, एकांती भेट घेतली, बोलणे झाले। प्रसंग पाहून चंदरराव व सूर्याजीराव या दोघा भावांस कट्यारीचे वार चालवले, जमातीनिशी निघून चालले, पाठीवर लाग झाला, त्यास मारून चालले, खासाचं पडल्यावर लोक काय चालून येतात, ऐसे कर्म करून परतोंच राजास भेटीस आले। आता इथे सभासद सांगतोय की चंद्रराव मोरेचा मृत्यू कसा झाला। सभासद काय सांगतोय की दुसऱ्या दिवशी वकील एकांतामध्ये भेटायला गेला। एकांतामध्ये भेटायला गेल्यानंतर तिथं चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरे दोघं भाऊ होते। वकिलाने संधी साधून कट्यार काढली आणि दोघांनाही कट्यारीचे वार करून लोळवलं आणि जो काही त्यांचा जमाव होता 600-125 लोक होते त्याच्यानिशी निघून चालले। निघून चालल्यानंतर त्या लोकांचा पाठलाग करायला सुरुवात केली मोरेंच्या माणसांनी, लाग केला। म्हणजे निघून चालल्यानंतर पाठलाग झाला, लाग झाला, तो जो पाठलाग करणाऱ्या माणसांना पण मारून काढलं त्यांनी। आणि खासाचं पडल्यावर लोक पाठलाग काय करतात, म्हणजे जो मेन मुख्य माणूस आहे, नेता आहे, तोच पडल्यावर बाकीच्या लोकांनी पाठलाग करायचं कारणच काय, किंवा त्यांची हिंमत कसली, ते पाठलाग कशाला करतात। असं काम करून वकील शिवाजी महाराजांकडे परतून आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना घडलेली घटना सांगितली। त्याच्यानंतर तेच खास राजा चालून जाऊन जावली सर केली, मावळे लोकांस कौल देऊन संचनी केली। म्हणजे ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाल्यावर शिवाजी महाराज स्वतः जातीने जावलीवर चालून गेले। त्यांनी जावळीची मोहीम होती ती फत्ते केली, जावळी सर केली, जावळी जिंकली आणि तिथे जे काही मावळे लोक शरण आले त्या मावळे लोकांना स्वतःच्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं, अभय दिलं जे लोक शरण आले त्यांना। प्रतापगड म्हणून नवाच किल्ला वसवला, प्रतापगडचा नवीन किल्ला बांधला। हनुमंतराव म्हणून चंद्ररायाचा भाऊ चतुर्बेट म्हणून जावलीचा जागा होता, तेथे बल धरून राहिला। म्हणजे आता इथं गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की चंद्रराव मोरे काही एकटा नव्हता, त्याचा मोठा वंशवृक्ष होता, तो जावळीच्या खोऱ्यामध्ये सर्वत्र पसरलेला होता आणि एकटा चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना विरोध करत होता असं आपल्याला दाखवलं जातं। एका बकरीमध्ये तर असं लिहिलं आहे की बाकीच्या 12 मावळातले जे चंद्रराव मोरेची जी 12 खोरी होती जावलीतली, तिथल्या 12 खोऱ्यात जे बाकीचे मोरे लोक होते त्यांना चंद्रराव मोरे काही काम देत नव्हता, त्यांना बदत नव्हता, त्यांचा पण हिस्सा स्वतःच खात होता। म्हणून त्या लोकांनी शिवाजी महाराजांकडे तक्रार केली व शिवाजी महाराजांनी त्यांच्या मदतीने जावली सर केली आणि या लोकांना आपल्या पदरी ठेवलं आणि त्या भागातली देशमुखी वगैरे दिली, असं एका बकरीमध्ये लिहिलेलं आहे। पण हे खोटं आहे सरासर। त्याचं कारण हे आहे की चंद्रराव मोरे एकटाच शिवाजी महाराजांना विरोध करत नव्हता, हे बाकीचे पण जे काही मोरे होते जागोजागी पसरलेले ते पण शिवाजी महाराजांना विरोध करत होते। त्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांचं अंकित्व पत्करणं याचा अर्थ त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांचं दास्यत्व पत्करणं असा होत होता। ते विजापूरच्या बादशाहाचे किंवा विजापूरच्या सुलतानाचे आदिलशहाचे मोरे मांडलिक होते, पण ते मांडलिकत्व फक्त नाममात्र होतं। म्हणजे कुठलाही विजापूरचा आदिलशहा किंवा त्याचा सैनिक कधी जावळीच्या खोऱ्यामध्ये पाय ठेवता झाला नाही। मोरेंनी या जावळीच्या खोऱ्यामध्ये काय केलं, कोणाला लुबाडलं, मारलं का चांगल्या रीतीने राज्य केलं हे बघायला कुठलाही आदिलशाह किंवा आदिलशाहचा सरदार कधी जावळीच्या खोऱ्यामध्ये आला नाही। इथं मोऱ्यांचंच राज्य होतं। म्हणजे नावाला जरी मांडलिक विजापूरचे असतील तरी मोरे एक प्रकारे सार्वभौम राजे होते। पण जर का शिवाजी महाराजांचं नेतृत्व पत्करलं तर शिवाजी महाराजांची फौज येता जाता जावलीमध्ये येणार, आपल्याला आपली मनमानी करता येणार नाहीत। म्हणून मोरे शिवाजी महाराजांना विरोध करत होते, त्यांना शिवाजी महाराजांच्या पदरी जायचं नव्हतं, कारण त्यांना सार्वभौम राहता येणार नव्हतं। आणि हे फक्त चंद्रराव मोरेचंच नव्हतं प्रकरण, चंद्रराव मोरेबरोबर त्याचे बाकीचे जे भाऊबंध, मुलं, चुलत भाऊ, बाकी भाऊकी वगैरे असेल मोठी लोक जिथे जिथे सगळे पसरलेले होते, ते कोणालाच शिवाजी महाराजांच्या पदरी जायचं नव्हतं। सहजासहजी होता होईल तो स्वतंत्र राहता आलं तर बरं, असाच त्यांचा विचार होता। त्यामुळे फक्त चंद्रराव मोरेने विरोध केला असं नाही, चंद्रराव मोरे मारला गेल्यानंतर पण जावळीमध्ये बाकीचे जे मोरेंचे लोक शिल्लक राहिले होते त्यांनी पण जागोजागी जमाव करून जेवढं शिवाजी महाराजांना हैराण करता येईल किंवा शिवाजी महाराजांना पळवून लावता येईल
किंवा अजून पण काही आपल्याला मदत मिळाली तर आपल्याला जावळी वाचवता येईल ते प्रयत्न केलेच त्यांनी. म्हणजे फक्त हनुमंतराव मोरेंनीच केले असे नाही, बाकीच्या मोऱ्यांनी पण ते प्रयत्न केले. म्हणून शिवाजी महाराजांना चंद्रराव मोरेला मारल्यानंतर 1 महिना किमान जावलीमध्येच राहावं लागलं. जावली सोडून त्यांना जाता आलं नाही, कारण बाकीच्यांचा पण बंदोबस्त करणं गरजेचं होतं. जर त्यांना तसंच ठेवून किंवा त्यांना शरण न आणता जर शिवाजी महाराज परत गेले असते तर मागे त्यांनी परत जावळीवर कब्जा केला असता. म्हणून शिवाजी महाराजांना तिथं राहायला लागलं. तर हा हनुमंतराव मोरे जो आहे तो हनुमंतराव मोरे जो सभासद त्याचं वर्णन करतोय तो त्यातलाच एक आहे बाकीच्या मोऱ्यांपैकी. पण हा इतरांपैकी जरा कर्तबगार माणूस आहे. हा चंद्रराव मोरेचा कारभारी होता, त्यामुळे सहजासहजी तो शरणागती पत्करणाऱ्यामधला नव्हता. चंद्रराव मोरे जरी मारला गेला तरी त्याने काय केलं की जावळीमध्ये चतुर्भेट म्हणून एक गाव होतं, त्या गावामध्ये मोऱ्यांचे उरलेले लोक जमाव गोळा केला आणि तिथून शिवाजीशी लढाईची त्याने तयारी चालू केली. तर सभासद ते म्हणतोय की हनुमंतराव म्हणून चंदररायाचा भाऊ चतुर्भेट म्हणून जागा जावलीचा होता, तेथे बल धरून राहिला, त्यास मारल्याविना जावलीचे शैल्य तुटत नाही असे जाणून संभाजी कावजी म्हणून महालदार राजाचा होता, त्यास हनुमंतराव याच्याकडे राजकारणास पाठवून सोयरिकीचे नाते लावून एकांती बोलाचालीस जाऊन संभाजी कावजी याने हनुमंतरायाशी कट्यारीचे वार चालवून जीवे मारिले, जावली काबीज केली. सिवतर खोऱ्यामध्ये बाबाजीराव म्हणून पुंड होता, तोही कैद करून त्याचे डोळे काढले. आता याच्यामध्ये काय झालं की हनुमंतराव मोरेला कसं मारलं ते सभासद सांगतो या वाक्यामध्ये. सभासद काय म्हणतो की जोपर्यंत हनुमंतराव मोरे मारला जात नाही, चंद्रराव मोरेचा कारभार आहे, तोपर्यंत जावली सहजासहजी आपल्या हातामध्ये येत नाही, जावळीचा तिढा काही केलं सुटत नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं की संभाजी कावजी म्हणून महालदार होता, त्याला राजकारण करण्यासाठी हनुमंतरावाकडे पाठवलं. त्याने हनुमंतरावाकडे जाऊन सोयरिकीचं बोलणं लावलं. आता हनुमंतरावाकडे त्याने सोयरिकीचं बोलणं लावलं हे म्हणतो सभासद, इथे लक्षात ठेवा. पण कोणाच्या सोयरिकीचं बोलणं लावलं त्याने हे सभासद सांगत नाही. लोक याचा अर्थ असा काढतात की हनुमंतरावाकडे जाऊन संभाजी कावजीने परत एकदा शिवाजीसाठी सोयरिकीचं बोलणं लावलं, मुलींसाठी, हनुमंतराव मोरेच्या किंवा मोरेंच्या मुलीसाठी, असा काही लोक अर्थ काढतात याच्यामधून. पण इथे सभासदाने सांगितलेलं नाही आहे की कोणाशी सोयरिकीचं बोलणं लावलं. दुसरी गोष्ट की सभासद असं म्हणतो की हनुमंतरावाशी बोलणं लावलं. सभासद हे नाही बोलत आहे की चंद्ररावाशी सोयरिकीचं बोलणं लावलं. जदुनाथ सरकार काय करतात की चंद्रराव मोरेशी सोयरिकीचं बोलणं लावलं असा अर्थ घेतात आणि तशी कथा रंगवतात त्यांच्या पुस्तकामध्ये आणि शिवाजी महाराजांबद्दल गैरसमज पसरवतात. सभासदाने काय लिहिलं आहे आणि जदुनाथ सरकार काय लिहितात यातला एक फरक आहे. म्हणजे बाकीचे पण भरपूर फरक आहेत, पण हा एक महत्त्वाचा फरक आहे. आणि संभाजी कावजीने पण काय केलं, जसा वकील चंद्रराव मोरेला भेटायला गेला आणि वकिलाने कट्यारीचे वार चालून चंद्रराव मोरेला मारलं, तसा संभाजी कावजी त्याला भेटायला गेला, त्याने सोयरिकीचं नातं लावलं हनुमंतरावाशी आणि हनुमंतरावाला पण त्याने एकांतामध्ये दगा करून मारलं. आणि अशा रीतीने शिवाजी महाराजांनी जावली सर केली. हे इतकं आणि एवढंच वर्णन सभासदांनी त्याच्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. आता आपण काय करूयात की हे जे सभासदांनी लिहिलेलं आहे त्याची आपण थोडी शहानिशा करूयात. सभासदांनी जे काही लिहिलेलं आहे त्या लिहिण्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो का? आपल्याकडे काही लोकांचा असा समज आहे की शिवभारतामध्ये लिहिले म्हणजे सगळं सत्यच आहे. लोक हे लक्षात घेत नाहीत की शिवभारत एक पद्यकाव्य आहे. कालिदासाने जसं मेघदूत लिहिलं तसं कवींद्र परमानंदाने शिवभारत लिहिलेलं आहे. म्हणजे काव्यामध्ये एखादा कवी काय करतो की राजाची स्तुती करतो, तो वेगवेगळ्या मार्गाने त्याची स्तुती करून त्याचं मोठेपण वर्णन करण्यासाठी ते काव्य लिहिलेलं असतं. भले शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लिहिलेलं काव्य आहे, पण म्हणून काही ते ऐतिहासिक ग्रंथ होत नाही. त्याच्यामध्ये संदर्भ सापडला तर ती गोष्ट सत्याच्या जास्त जवळ जाऊ शकते. एखादी घटना शिवभारतमध्ये संदर्भ सापडला तर, पण शिवभारत सत्य होत नाही. तसंच काही लोकांचा असा ग्रह आहे की सभासदांनी लिहिलं आहे, सभासद शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अस्तित्वात होता, समकालीन होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर थोड्याच कालावधीमध्ये 14-15 वर्षामध्ये सभासदांना हे ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे त्यात जे लिहिलं आहे ते सगळं खरं आहे, त्याच्यावर काही आक्षेपच घ्यायचा नाही. सभासद म्हणतो म्हणजे ब्रह्मवाक्य झालं असं काही लोक धरून चालतात. येता जाता कोणावर पण आरोप करतात की अरे नाही तो सभासद म्हणतोय, सभासदाने लिहिलं आहे, त्याच्या विरोधामध्ये जाता काय तुम्ही? तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सभासदाचे बखर, आपण एक सभासद बखर म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे की मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत. तिथे सभासद बखर म्हणून एक व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. त्याच्यामध्ये आपण सभासद बखरीची चिकित्सा केलेली आहे की सभासद बखरीमध्ये कुठल्या घटना आहेत, कुठल्या घटना नाही आहेत, कुठल्या घटनांचा ओझरता उल्लेख आहे, कुठल्या घटना मागे पुढे झाल्या आहेत, कुठल्या घटना चुकीच्या आहेत ज्या सभासदाला माहीतच नाही आहे, ते आपण सर्व विस्ताराने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की चंद्रराव मोरेच्या प्रकरणामध्ये पण सभासदावर विश्वास ठेवावा का ठेवू नये हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला
ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सभासद तिथे होता का, म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला सभासद त्या ठिकाणी अस्तित्वात होता का, म्हणजे सभासद जरी शिवाजी महाराजांचा समकालीन असेल तरी सभासदाने या गोष्टी डोळ्याने पाहिल्या असतील तर मग आपल्याला सभासदावर विश्वास ठेवता येईल. म्हणजे औरंगजेबाचा आत्मचरित्रकार खापी खान हा औरंगजेबाबरोबर बराच काळ होता. जेव्हा ही मोहीम 27 वर्षाची चालली तेव्हा बऱ्याच गोष्टी त्याने डोळ्यांनी बघितल्या, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो की त्याने त्या डोळ्यांनी बघितल्यात की औरंगजेबाच्या सैन्याची फरफट कशी झाली, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सभासद ही जी चंद्रराव मोरेची घटना घडली त्या घटनेचा ना प्रत्यक्ष साक्षीदार आहे, म्हणजे ना तो ती घटना बघायला तिथे होता, ना या घटनेशी त्याचा दुरून दुरून कुठून संबंध आहे. म्हणजे ही घटना घडली तेव्हा तो राज्यकारभारामध्ये पण सामील नव्हता. तो 1660 नंतर किंवा 1667 नंतर राज्यकारभारामध्ये सामील झाला अशा आपल्याला नोंदी मिळतात. तो सामील नव्हता या घटनेमध्ये, राज्यकारभारामध्ये नव्हता. शिवाजी महाराजांच्या पदरी पण कदाचित तो त्यावेळी नसावा. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवावा, तो सभासद नाही आहे. ही घटना घडली तेव्हा तो शिवाजी महाराजांच्या पदरी होता याचा पण काही पुरावा नाही आहे. दुसरी गोष्ट की हे जे काही झालं तो सभासद जे लिहितो तो शिवाजी महाराजांचा अंमलदार या नात्याने ही गोष्ट लिहितो. म्हणजे राजाराम महाराजांनी त्यांना शिवाजी महाराजांचं चरित्र लिहायला सांगितलं. शिवाजी महाराजांच्या पदरी तो होता, त्याला जी काही माहिती होती ती शिवाजी महाराजांकडची माहिती त्याला इतरांकडून ऐकून मिळालेली होती. त्या ऐकीव माहितीच्या आधारे शिवाजी महाराजांचा अंमलदार म्हणून तो माहिती लिहितो आहे. तर जर शिवाजी महाराजांचा अंमलदार म्हणून माहिती लिहित असेल तर तो चंद्रराव मोरेबद्दल चांगलं लिहिणारच नाही कधीच. त्यामुळे आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही की तो बोलतोय ते पण खरं असेल म्हणून. दुसरी गोष्ट की 50 वर्षानंतर त्याने ही ऐकीव हकीकत लिहिलेली आहे. म्हणजे ही घटना घडून गेल्यानंतर चंद्रराव मोरेशी आणि सभासदाने जेव्हा सभासद बखर लिहिली तेव्हा याच्यामध्ये 50 वर्षाचं अंतर पडून गेलेलं आहे. ज्या घटना सभासद शिवाजी महाराजांच्या पदरी होता हे आपल्याला खात्रीपूर्वक माहिती आहे की या घटना घडल्या तेव्हा सभासद शिवाजी महाराजांच्या पदरी होता. त्या घटनांमध्ये पण त्याने कधी कधी गोष्टी सांगताना चुका केलेल्या आहेत. आपण ती बखर बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की घटना मागे पुढे झालेल्या आहेत किंवा काही काही घटनांचा संदर्भ लागत नाही, नावं रिपीट होतात किंवा चुकीची येतात. रायगडचा किल्ला पण संभाजी महाराज आग्र्यावरून परत आल्यावर जिंकला आणि मग शिवाजी महाराजांनी रायगडच्या किल्ल्याला राजधानी केलं असं सभासदांनी त्याच्या बखरीमध्ये लिहिले. म्हणजे केवढी मोठी चूक आहे बघा. रायगडचा किल्ला आपल्याला ज्या करीना आहेत किंवा जे शकावले आहेत ते सांगतात आपल्याला की चंद्रराव मोरे रायगडला पळून गेला आणि शिवाजी महाराजांनी 1656 सालीच किंवा 1619 ज्या वेळेला हे जावलीचं प्रकरण घडलं त्यावेळेलाच काय झालं की शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकलेला होता. नंतर जिंकलेला नव्हता, संभाजी महाराज परत आले त्यावेळेला. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सभासदाच्या बोलण्यावर आपल्याला विश्वास ठेवू शकत नाही किंवा त्याच्या लिहिण्यावर लक्ष ठेवू शकत नाही. चंद्रराव मोरेच्या प्रकरणातच त्याने एवढी मोठी चूक केलेली आहे की रायरीचा किल्ला संभाजी महाराज आग्र्याहून परत आले तेव्हा जिंकला गेला असं त्याने लिहिलेलं आहे बकरीमध्ये. म्हणून हे पण त्यांना हकीकत लिहिली, ती खरी का खोटी याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सभासद राहत होता जिंजीला जेव्हा ही हकीकत झाली तेव्हा, किंवा तो लिहित होता, हकीकत झाली तेव्हा नाही, जेव्हा तो ती बकर लिहित होता तेव्हा जिंजीच्या वेड्यामध्ये राजाराम महाराज अडकले होते. तिथे सभासदाकडे काही दस्तावेज नव्हते बघण्यासाठी की तपासून पाहिल तो किंवा जे दे करीना तपासून पाहिल, नाही तर दुसरं काही वाचून पाहिल कुठली देशपांडे शकावली आहे की घटना कधी घडली, त्याच्याकडे ते दस्तावेज नव्हते. म्हणून सभासदाच्या बकरीमध्ये गोष्टी मागे पुढे झालेल्या आहेत, आपण बघतो त्या. तर इथे समजून घेण्याची गोष्ट ही आहे की सभासदाने पण जे काही लिहिलं आहे ती ऐकलेली हकीकत घटना घडून गेल्यानंतर 50 वर्षांनी दिलेली आहे. त्यामुळे सभासदावर पण आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही. ही हकीकत सभासदासाठीच ऐकीव आहे. सभासद तेव्हा नव्हता तिथे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून. एखादा माणूस जर प्रत्यक्ष साक्षीदार असेल, मागं पण मी सांगितलं, आपण उदाहरण दिलं होतं इतिहासकार कसे व्हावे या मालिकेमध्ये. गडबड काय होते की आज जरी एखादा गुन्हा घडला आणि तो गुन्हा पाहणारे 10 प्रत्यक्ष साक्षीदार असतील तर ते 10च्या 10 प्रत्यक्ष साक्षीदार एकसारखीच साक्ष देत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या मनाने वेगळी वेगळी साक्ष देतो. त्यामुळे सत्य काय आहे ते समजून घेणं फार अवघड होऊन बसतं. ही आजची गोष्ट आहे. म्हणजे आज गुन्हा घडला आणि 10 साक्षीदार असतील तरी ही तरा आहे. तर त्यावेळेला 400 वर्षापूर्वी एखादी घटना घडली किंवा सभासदाच्या बाबतीत आपण विचार करू 50 वर्षापूर्वी एखादी घटना घडली तर 50 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी समजा सभासदाला 10 माणसं सांगतायत तर 10 माणसं त्यांच्या परीने वेगळी वेगळी सांगणार आहेत. त्यामुळे 10 माणसं जरी सभासदाला भेटली त्या प्रकरणामध्ये सामील असणारी, भेटलेली नाहीच आहे ती वस्तुस्थिती आहे, पण जरी भेटली जरी असती किंवा भेटली जरी असतील असं म्हणू आपण तरी ती एकसारखी हकीकत सांगणार नाही. ती ऐकीव हकीकत आहे. त्याच्यामुळे सभासदांनी जी हकीकत वर्णन केली आहे त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात किंवा काही ना काही त्याच्याकडून पण दोष निर्माण झालेले असू शकतात त्याच्यामध्ये.
पण आता आपली समस्या ही आहे की सभासदाची बकर सोडता दुसरा कुठला जुना ग्रंथ आपल्याकडे नाहीच आहे. शिवाजी महाराजांची माहिती देणारा त्यातल्या त्यात विश्वसनीय बकर म्हणू शकतो आपण त्याला, असा दुसरा कुठला ग्रंथ नाही आहे. सभासदाची बकर ही आपली मजबुरी आहे. त्याच्यामुळे आपण आता याच्या मागे जाऊ शकत नाही काय झालं ते बघायला. कोणी म्हणेल की जावळीची बकर तर आहे, तर जावळीची बकर तर सभासदाच्या बकरीच्या पुढे कित्येक पावलं पुढे आहे. ती बकर लिहिणाऱ्या माणसाला चंद्रराव मोरेचं उपनाम देखील माहीत नाही आहे आणि बाकीच्या गोष्टी पण त्याने सगळ्या IQ कपोलकल्पित लिहिल्यात, त्याची वर्णनं केली, ती पत्र पण कुठं उपलब्ध नाही आहे. त्यामुळे एक वेळ आपण सभासदाच्या बकरीचा आधार घेऊ शकतो, पण जावळीच्या बकरीचा तर बिलकुल घेऊ शकत नाही. चंद्रराव मोरेचं प्रकरण समजून घेण्यासाठी ही वस्तुस्थिती आहे. सांगणं गरजेचं होतं पुढे जायच्या आधी म्हणून सांगितलं, कारण लोकांचे बऱ्याचदा ग्रह असतात की दुराग्रह असतात किंवा आग्रह असतात किंवा काही ना काही चुकीचे समज असतात की सभासदाच्या बकरीमध्ये लिहिले म्हणजे प्रमाणच मानून चाललं पाहिजे. ते थोडा विचार केला तर आपल्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की अरे जसं तसं प्रमाण आपण मानू नाही शकत. आता का प्रमाण मानू शकत नाही, सभासदाचं म्हणणं आपल्याला चुकीचं का वाटतं ते आपण बघूयात. की सभासदाने जे लिहिलं आहे त्यातले विरोधाभास आपण बघूयात. वाचताना आपल्या पटकन लक्षात येत नाही. सभासदाची बकर या बकरीचा आपण एक स्वतंत्र रिव्ह्यू केला, त्याचा जो आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण मी म्हणलं होतं की सभासदाची बकर वाङ्मयीनदृष्ट्या एक उत्कृष्ट साहित्यकृती आहे. वाचताना माणूस त्याच्यामध्ये रंगून जातो, तल्लीन होऊन जातो, वाचत जातो आणि जर तुम्ही शिवाजी महाराजांचे प्रशंसक म्हणून वाचत असाल तर मनामध्ये खुश होऊन आपण वाचत जातो. त्यामुळं एका समीक्षकाच्या नजरेने बघितल्यावर आपल्याला जे लिखाणातले विरोधाभास लक्षात येतात ती सभासदाची बकर एक प्रशंसक म्हणून वाचताना आपल्या लक्षात येत नाहीत. तर आता आत्ता जो वरचा पॅराग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवला त्याच्यामध्ये विरोधाभास काय आहे. पहिला विरोधाभास हा आहे की ज्या वेळेला ही घटना घडली, सभासद म्हणतो की एकांतामध्ये घटना घडली, तर एकांतामध्ये तिथे तिघंच असणं शक्य नाही. म्हणजे चंद्रराव मोरे, सूर्यराव मोरे आणि वकील हे तिघंच जणं तिथे एकांतात असतील ही गोष्ट शक्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जरी ते तिघंच जणं एकांतामध्ये असतील तरी शिवाजीचा वकील चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरे किंवा सूर्याजी मोरे या दोघांना पण कट्यारीने वार मारून एकाला मारूनच टाकेल आणि दुसऱ्याला घायाळ करेल हे पण शक्य नाही. कारण चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरे हे दोघं पण लढाऊच होते, मावळेच होते, एक प्रकारे काटक होते, जावळीमध्ये राहणारे, शरीर यष्टीने धिप्पाड होते, वृत्तीनं उन्मत्त होते रावणासारखे, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. होते का नाही माहीत नाही, पण वर्णन तर तसंच केलेलं आहे. म्हणजे ते खरोखर तसे असतील दोघंजणं तर एक माणूस फक्त आणि फक्त कट्यारीने एकाचा खून करेल आणि दुसऱ्याला जखमी करेल ही गोष्ट शक्य वाटत नाही. दुसरी गोष्ट की कोणी नाही कोणीतरी शिपाई तिथं असणारच आहेत दोघांचे, दोन्ही बाजूकडचे. त्यामुळे एकट्या वकिलाला दोघांना मारणं, एकाला तर ठार मारणं आणि दुसऱ्याला मरेल इतकं जखमी करणं आणि तिथून परत पळून जाणं बाहेर त्या वाड्यामधून कोणाच्या लक्षात न येता, ही गोष्ट काही शक्य वाटत नाही. ही गोष्टच मुळामध्ये चुकीची वाटते. म्हणजे वकिलाने शिवाजी महाराजांचा खून केला असा जो आरोप वकिलाने चंद्रराव मोरेचा खून केला असा जो आरोप केला जातो, तर तो आरोप सभासदाने जे लिहिलं आहे त्याच्यावरून तरी काही तर्काला किंवा अनुमानाला पटत नाही की शिवाजीचा वकील एकटाच या दोन माणसांना कट्यारीने मारेल आणि कोणाच्या लक्षात न येता किंवा कोणाला काही कळायच्या आधी वाड्यामधून पळून जाईल. ही गोष्ट अनुमानाला पटण्यासारखी नाही आहे. त्याचं कारण हे आहे की ती दोघं पण धिप्पाड माणसं आहेत. दारू पिले असले दोघं असं आपण घरीत धरून चाललो तरी पण त्या दोन धिप्पाड माणसांना दारू पिल्यावर पण मारता येणं अवघड आहे एका वकिलाला. आणि ते करून परत तो वकील निघून जाईल वाड्यामधून बाहेर, त्याला कोणी अडवणार पण नाही. वाड्यामध्ये पण कोणी नसतील, देवडीवर पण पारेकारी नसतील, सैनिक नसतील, काही नसतील, कोणी आरडाओरडा ऐकला नसेल, याच्या अंगावर पडलेलं रक्त बघितलं नसेल. म्हणजे दोन माणसांना भोसकून मारतो तर याला पण कुठेतरी अंगावर रक्त लागणारच ना, कोणीतरी बघितलं नसेल, या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे ही गोष्ट पहिली काय आहे की हीच गोष्ट बुद्धीला पटत नाही की ते तिघंजण एकांतामध्ये भेटले तर वकील दोघांना मारेल तर कुठलाही माग न लागता वाड्यातून सालसूतपणे निघून जाईल की कोणाला पत्ता पण लागणार नाही की हा मेला म्हणून किंवा दोघंजण मेलेत म्हणून आणि वकील चाललाय म्हणून. तर ही गोष्ट पहिली गोष्ट पटत नाही. दुसरी गोष्ट आहे की सगळ्याच इतिहासकारांचं असं मत आहे की वकिलाची आणि चंद्ररावाची काहीतरी बाचाबाची झाली. जेव्हा ही भेट झाली त्या भेटीमध्ये वकिलाची आणि चंद्ररावाची बाचाबाची झाली. आता ही बाचाबाची कशावरून झाली हे कोणालाच कळत नाही किंवा कोणाला त्याचं कुठं काही कोणी लिहून ठेवलेलं नाही, संदर्भ नाही आहे, लिखाण नाही आहे. त्याच्यामुळं आपण फक्त अंदाजच लावू शकतो की बाचाबाची कशावरून झाली असेल. आता काही लोक त्याचा अर्थ असा लावतात की वकिलाने शिवाजीशी सोयरीक करावी म्हणून चंद्ररावाच्या मुली मागितल्या शरीर संबंधासाठी, म्हणून चंद्रराव चिडला आणि बाचाबाची झाली.
काही लोकांचं म्हणणं असं आहे की वकिलाने ज्या अटी ठेवल्या समोर शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या ते चंद्ररावास मान्य नव्हत्या, म्हणून त्याने वकिलाला अदवा तदवा बोलायला सुरुवात केली, म्हणून बाचाबाची झाली. आता बाचाबाची झाली ही गोष्ट जर खरी असेल तर त्याचा आवाज बाहेर घुमणारच ना. बाचाबाची काही प्रेमाने बाचाबाची केली नसेल त्याने एकमेकांची गाल ओढून, अरे तो असं बोलतो म्हणून. ही मोठमोठ्याने बाचाबाची झाली असणार आहे, वाद मोठा झाला असणार आहे तो. आणि ही जी बाचाबाची झाली ती पण ठरवून झाली नसणार आहे की कोणीतरी एकाला एक शब्द बोलला, दुसऱ्याला दुसरा शब्द बोलला. आपण म्हणतो की बोलण्याने बोलणं वाढत जातं, शब्दाने शब्द वाढत जातो आणि माणसाचा हात तलवारीवर जातो नंतर. तशा पद्धतीनं ही बाचाबाची बोलाचाली चालू असताना, वाटाघाटी चालू असताना शब्दाने शब्द वाढत जाऊन हळूहळू जाऊन ती गोष्ट शेवटी गुद्द्यापर्यंत आली असणार आहे किंवा मुद्द्याची गोष्ट गुद्द्यावर आली असणार आहे आणि लोकांनी तलवारी बाहेर काढल्या असणार आहेत, दोन्ही बाजूकडच्या लोकांनी काढल्या असणार आहेत. म्हणजे कट्यार फक्त हाच घेऊन गेला आहे तिथे वकील, आणि चंद्रराव मोरे निशस्त्र बसला आहे आणि सूर्याजी पण निशस्त्र बसला आहे दारूचे पेले हातामध्ये घेऊन. असं होणार नाही. काही झालं तरी कुठलाही माणूस जो स्वतःला राजा म्हणवतो तो स्वतःकडे एक खंजीर नाही तर तलवारच जवळपास कुठेतरी ठेवून बसतोच. निशस्त्र कोणी बसत नाही काही झालं तरी पण. आणि जर वकील भेटायला येतो तर बिलकुल निशस्त्र बसणार नाही तो. त्याच्यामुळं बाचाबाची झाल्यानंतर तलवारी निघालेल्या असणार आहेत आणि थोडीशी तिथे हाणामारी झालेली असणार आहे, पण खून पडला असेल तिथे हे काही इतिहासकार मानायला तयार नाहीत. आणि त्या गोष्टीमध्ये सत्यता पण आहे, मारू नाही शकत एक माणूस दोघांना, हे सत्य आहे. दुसरी गोष्ट की आता ते झाल्यानंतर असं सांगतो की सभासद असं म्हणतो की रघुनाथ बल्लाळ जो वकील आहे तो वकील तिथून बाहेर निघाला. तो बाहेर निघाल्यानंतर त्याचा पाठलाग झाला. तो पाठलाग त्याने मोडून काढला आणि तो शिवाजी महाराजांना भेटायला गेला. आता काही ठिकाणी असं वर्णन आहे की त्याचा पाठलाग सूर्याजीरावाने केला, म्हणजे सूर्याजी मोरेने त्याचा पाठलाग केला आणि ती जी मारामारी झाली त्यांची, त्या मारामारीमध्ये सूर्याजीराव पडला त्या पाठलागामध्ये आणि बाकीचे लोक मोऱ्यांचे होते ते पळून गेले. आता या गोष्टीमध्ये थोडं तथ्य वाटू शकते आपल्याला की चंद्रराव मोरेबरोबर बाचाबाची झाल्यानंतर वकिलाने त्याला मारलं का नाही मारलं ही नंतरची गोष्ट आहे, पण वकील तिथून निघून गेल्यानंतर सूर्याजीरावाने त्याचा पाठलाग केला असणार आहे किंवा मोरेतर्फे कोणीतरी त्याचा पाठलाग केला असणार आहे की बाचाबाची करून निघून जातो म्हणून, आम्हाला उलटं बोलून निघून जातो, कसा जावलीच्या बाहेर जातो म्हणून बघतो, म्हणून त्यांनी पाठलाग केला असणार आहे कोणीतरी. आणि त्याच्यामध्ये सूर्याजीराव पडला असण्याची शक्यता जास्त आहे. थोडाफार काहीतरी हल्ला वकिलाने केला असेल किंवा थोडीफार त्यांची मारामारी झाली असेल, मोऱ्यांच्या लोकांनी पण वकिलावर हल्ला केला असेल. 600-125 धारकरी जे तो वकील घेऊन गेला होता ते ह्याच्यासाठीच घेऊन गेला होता की मोऱ्यांकडून पण हल्ला होणार त्याच्यावर, ही भीती होती, म्हणून वकील जातानाच 600-125 धारकरी घेऊन गेला होता. एकटा भेटायला रुमालाने हात बांधून गेलेला नव्हता विश्वास ठेवून चंद्रराव मोरेवर. ही गोष्ट होणार, बाचाबाची होणार, चंद्रराव मोरे ऐकणार नाही, तो स्वभावाने उन्मत्त आहे ह्याची जाणीव असणार आणि या गोष्टी बिघडणार हे पण सर्वांना माहिती असणार आहे त्यावेळेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की बाचाबाची होण्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला याच्या आधी पण बऱ्याचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या काही गुन्हेगारांना आश्रय दिला, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये घुसून कोणाला मारलं त्याने. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या आपण म्हणतो की जे शिवाजी महाराजांच्या पदरी चाकर होते त्यांच्या परगण्यामध्ये येऊन किंवा त्यांच्या मुलखामध्ये येऊन त्याने वादावादी चालू केली सरहद्दीवरून. मग या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी त्याला बऱ्याचदा समजावून सांगितल्या, आठवण करून दिली की माझ्यामुळेच तुम्ही गादीवर बसलेला आहात, आमच्या मुलकात या गोष्टी करू नका. तो ऐकत नव्हता, त्यामुळे त्याचं काहीतरी करणं भागच होतं. म्हणून शेवटचा त्याला एक निर्वाणीचा निरोप पाठवण्यासाठी शिवाजी महाराजांनी वकील पाठवला असणार आहे की आता ही शेवटची वेळ आहे, याच्यानंतर झालं तर युद्धच होईल, तर तुम्ही काय करा की आमच्या अटी चुपचाप मान्य करा. तर हे जे वकील जेव्हा हे बोलला असणार आहे चंद्रराव मोरेला की आता निर्वाणीचं शेवटचं की आता याच्यानंतर तुमचं काही चालणार नाही, ऐकलं नाही तर तुमचा नाश होईल, हे ऐकल्यानंतर चंद्रराव मोरेचं डोकं भडकलं असणार आहे आणि गोष्टी बाचाबाचीवर आणि वादावादीवर येऊन नंतर थोड्याफार मारहाणीपर्यंत गेलेल्या असणार आहेत. पण वकील चंद्रराव मोरेला आणि सूर्याजीरावाला दोघांना पण एकाच खोलीमध्ये मारेल आणि ते स्वतःच्या बळावर मारेल एवढ्या दोन धिप्पाड माणसांना, हे काही सत्याला धरून वाटत नाही. त्याच्यानंतर आता सभासद काय करतो की अजून दुसरी गोष्ट म्हणतो. गोष्ट काय म्हणतो तो की पहिल्यांदा सांगतो की पाठलाग झाला, लाग झाला असं पण म्हणतो आणि मालक पडल्यावर कोण पाठलाग करतो असं पण म्हणतो. आता सभासदाच्या बोलण्यातला विरोधाभास बघा. सभासद असं म्हणतो की चंद्रराव आणि सूर्यराव दोघांची वकिलाने तलवारीचे वार चालवून हत्या केली. आता हत्या केली तर मग पाठलाग कोण करत होतं, आणि पाठलाग करत होतं तर मालक मेला तर पाठलाग कोण करतो असं म्हणतो तो. म्हणजे सूर्यराव आणि चंद्रराव दोघंही जण मेले तर कोणी पाठलागच करणार नाही सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे. पाठलाग झाला पण म्हणतो आणि पाठलाग झाल्यावर परत मालक मेल्यावर पाठलाग कोण करतो असं पण म्हणतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी काय आहेत ते एकमेकांशी जुळत नाहीत.
म्हणजे सभासदांनी जी आपण म्हणतो की सभासदांनी ही जी लिहिलेली आहे माहिती ती त्याच्या IQ माहितीवरून लिहिली, तो बघायला तिथे नव्हता किंवा काय झालं त्याची कागदपत्रं नव्हती किंवा त्याच्याकडे कोणता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. म्हणजे संभाजी कावजी त्या मोहिमेमध्ये उपस्थित होता किंवा रघुनाथ बल्लाळ वकील उपस्थित होता आणि त्याच्याशी सभासदांनी चर्चा करून त्याची मुलाखत करून लिहिली असते तर गोष्टी एकसंध आल्या असत्या. तसं काही झालेलं नाही आहे. म्हणून हे सभासदाच्या बोलण्यामध्ये पण काय होतं की विरोधाभास होतो. सभासद असं म्हणतो, परत असं म्हणतो की वकील शिवाजीकडे पोहोचल्यावर शिवाजीने हल्ला केला. आता शिवाजीने हल्ला केला तर काही लोक असं म्हणतात, काही बकरी असं म्हणतात, काही आपल्याला पुरावे तत्कालीन असं सांगतात मराठा इतिहासाची संशोधनं की शिवाजीने हल्ला केला त्यावेळेला चंद्रराव मोरे लढता लढता मारला गेला. की 6 तास येतोय वाडा लढवला लोकांनी. काही लोक म्हणतात की चंद्रराव मोरे असताना लढवला 6 तास, काही लोक म्हणतात चंद्रराव मोरे नसताना लढवला. आता तुम्ही असा प्रश्न विचाराल किंवा कोणी असा प्रश्न विचारेल की चंद्रराव मोरे तर रायरीला पळून गेला म्हणता, मग तुम्ही कशावरून म्हणता मारला गेला असेल तिथे, किंवा याने सभासद कसा म्हणतो की तिथेच मारला गेला वकिलाकडून. चंद्रराव मोरे तर रायरीला पळून गेला होता आणि तिथून शरण आला होता. तर याची गडबड ही आहे की बकरी ज्या लिहिल्या गेल्या तर सभासदाची बकर जी लिहिली गेली ती सभासदाची बकर म्हणते की वकिलाने त्याला मारला तिथे कटारीचे वार चालून. बाकीच्या बकरी म्हणतात की तो लढत होता त्यावेळेला मारला गेला वकील तिथून निघून गेल्यावर. बाकीच्या बकरी अशी कथा सांगतात की आपण ज्या 3 हकीकती बघितल्या पहिल्या याच्यामध्ये त्यातली पहिली हकीकत आहे. दुसऱ्या हकीकती असं सांगतात की चंद्रराव मोरेची आणि सूर्यरावाची बाचाबाची झाली वकिलाशी आणि वकील तिथून निघून चालला होता. त्यावेळेस सूर्यरावानं पाठलाग केला आणि सूर्यराव त्या पाठलागामध्ये मारला गेला. जे माणसं घेऊन आला होता वकील शिवाजीचे ती माणसं खरोखरच शूर होती. त्यांनी ज्या सूर्यराव मोरेंनी पाठलाग केला त्याचा हल्ला परतवून लावला. सूर्यराव मोरे पडल्यावरती बाकीची माणसं पळून गेली आणि वकील शिवाजी महाराजांकडे गेला आणि मग शिवाजी महाराजांनी हल्ला केला. चंद्रराव मोरे लढला आणि मारला गेला. हे दुसऱ्या बकरीमध्ये वर्णन आलेलं आहे. आता हे जी काही वर्णनं आलेली आहे ती सगळी बकरीमध्ये आलेली चंद्रराव मोरे मारला गेला ही. आणि जे काही जयदेश शकावली आहे किंवा करीने आहेत किंवा आपण म्हणतो की दुसरे जे काही हकीकती लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की चंद्रराव मोरे रायरीला पळून गेला आणि हैबतराव शिलीमकरांच्या मध्यस्थीने तो खाली उतरला, शरण आला. परत शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये तो काही ना काहीतरी हालचाली करू लागला. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्याचा मान सन्मान केला, त्याला घोडा वगैरे दिला, वस्त्रप्रावरण दिली आणि त्याच्याकडे जावली राखावी थोडं सैन्य देऊन असं ते शिवाजी महाराजांचा विचार होता. पण तो विजापूरची किंवा घोरपडेंची संधान बांधायला लागला शिवाजी महाराजांविरुद्ध काहीतरी बंड करायला, म्हणून त्याचा शिरच्छेद करावा लागला. ही वर्णन कशामध्ये येतं? करिण्यांमध्ये येतं. आता इथं समस्या ही आहे, इतिहासामध्ये नेहमी हीच समस्या असते. आपण बकरी पण इतिहासामध्ये विश्वसनीय मानतो थोड्याफार शिवाजी महाराजांबद्दल आणि हे जे जयदेश शकावली आहे, करिणे आहेत, हकीकती आहेत या पण आपण विश्वसनीय मानतो कारण त्यातल्या काही काही गोष्टी खऱ्या असतात. आता जयदेश शकावलीमधल्या काही काही तारखा अत्यंत अचूक आहेत. त्यामुळे आपण ही गोष्ट नाकारू नाही शकत की त्यांनी रायगडच्या वेड्याची जी माहिती दिली रायरीच्या वेड्याची ती खोटी असेल. सभासद बकऱ्या आहेत त्या सभासद बकरीमध्ये पण काही काही गोष्टी आपल्याला मिळतात ज्या सत्य आहेत. त्यामुळे आपण सभासद बकर पण नाकारू नाही शकत. त्यामुळे 2 गोष्टींमध्ये झालं आहे काय नेमकं की तो रायरीला खरोखर पळून गेला होता का इथेच मारला गेला, हे सत्य मला वाटतं की एक गूढ बनून राहणार आहे की आपण त्याचं काही ठराविक असं उत्तर देऊ शकत नाही. सर्व इतिहासकारांनी जयदेश शकावलीतली ती गोष्ट घेतली आहे किंवा देशपांडे शकावली असेल, अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी असतील त्याच्यामधल्या त्या हकीकती घेतलेल्या आहेत की तो रायरीच्या किल्ल्यावर पळून गेला आणि नंतर शिवाजी महाराजांनी त्याला शरण आणल्यानंतर त्याला शिरच्छेद केला. ही गोष्ट सर्वमान्य झालेली आहे. पण संशय घ्यायला या ज्या संशोधनांमध्ये जे विरोधाभासी उदाहरणं येतात किंवा संशोधनं वेगळ्या वेगळ्या हकीकती सांगतात त्याच्यामुळे संशय घ्यायला जागा आहे याच्यामध्ये की नक्की काय झालं असावं. ते आपण आता त्याचं काही सांगू नाही शकत. पण आपण सभासद बकरीची चर्चा करतो आहे किंवा आत्ता बकरीच्या अनुषंगाने बोलतो आहे म्हणून तो रायरीला पळून गेला होता ही गोष्ट आपण थोडीशी बाजूला ठेवूयात. सभासद काय म्हणतो आणि सभासदाच्या बोलण्यातली विरोधाभास काय आहेत त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करूयात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या सभासदाच्या बोलण्यातले काही त्रुटी आहेत किंवा सभासदाच्या लिखाणातल्या काही त्रुटी आहेत ज्याच्यामुळे संशय घ्यायला जागा निर्माण होते. म्हणजे तो मारला गेला तिथे असं जरी गृहीत धरलं आपण, शिवाजीच्या वकिलांनी त्याला मारला असं जरी गृहीत धरलं आपण, तरी पण त्याच्यामध्ये काय आहे संशय घ्यायला जागा आहे की सभासद जे लिहितो तेच असंबंध आणि मागं पुढं लिहितो. त्यामुळे आपण ते अगदी विश्वसनीय किंवा अचूक वर्णन किंवा याच्या पुढे जायला काही गरज नाही, हा खरा संदर्भ आहे असं म्हणून चालू शकत नाही. आता अजून ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये ते एक आपली गोष्ट लक्षात येत नाही की सर्वात महत्त्वाचा आरोप जो शिवाजी महाराजांवर केला जातो तो हा आहे की शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंच्या मुलीशी लग्न करायचं म्हणून वकिलाला प्रस्ताव घेऊन पाठवलं. किमान सभासदाच्या बोलण्यामध्ये किती पण असंबंधता असू दे किंवा त्याच्या लिखाणामध्ये किती पण गोंधळाची परिस्थिती असू दे, पण किमान सभासद तरी असं म्हणत नाही
की शिवाजी महाराजांसाठी शरीर संबंध किंवा लग्नाचं बोलणं करायला वकील तिकडे गेला होता. सभासद असं म्हणतो की तो राजकीय निरोप घेऊन गेला होता. शिवाजी महाराज पण वकिलाला काय म्हणतात की तुम्ही हेजिबीस जाणे, म्हणजे राजकीय वकील म्हणून जाणे, वैयक्तिक काही बोलणं घेऊन जाऊ नये. म्हणजे सभासदाच्या म्हणण्यानुसार तरी या गोष्टीला काही अर्थ राहत नाही किंवा या गोष्टीला काही आधार नाही की शिवाजी महाराज वकिलाला चंद्रराव मोरेकडे पाठवतील स्वतःसाठी चंद्रराव मोरेच्या मुली मागण्यासाठी. याचा अर्थ काय होतो की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की शिवाजीने चंद्रराव मोरेच्या मुली मागितल्या, हा सभासदानंतरच्या बखरकारांनी केलेला कल्पनाविलास आहे. आता सभासदाच्या नंतर ज्यांनी बखरी लिहिलेल्या आहेत त्या त्यांनी सभासदाचा आधार घेऊन लिहिलेल्या आहेत, त्यात स्वतःच्या गोष्टी मिसळून अजून. तर त्यांनी ही जी काही गोष्ट आहे या कथानकाचा विपर्यास होऊन सभासदांनी जे काही दिलं आहे की हनुमंतरावाकडे संभाजी कावजी सोयरिकीचं बोलणं घेऊन गेला असं सभासदांनी लिहिलं आहे, त्याचा काहीतरी गफलत किंवा गैरसमज होऊन बाकीच्या लोकांना असं वाटलं की शिवाजी महाराजांनीच वकिलाला पाठवलं चंद्ररावाकडे स्वतःची सोयरीक सांगायला आणि त्यांनी त्या गोष्टी कल्पनेनं परत रंगवल्या की लोकांना भारी वाटतं मुलीसाठी पाठवलं गेला, बायका मुली येतात मध्ये त्यावेळेला, म्हणून त्यांनी ती कल्पना विलास केलेला आहे. ही गोष्ट स्पष्ट आहे, सभासदांनी तसं काही लिहिलेलं नाही आहे. जदुनाथ सरकारांनी पण काय केलेलं आहे की जदुनाथ सरकारांना हे असं काहीतरी पाहिजेच आहे, कारण जदुनाथ सरकार बघतातच मराठ्यांच्या इतिहासाकडे, औरंगजेबाच्या इतिहासकाराच्या दृष्टीने, फारसी इतिहासकारांच्या दृष्टीने त्यांचा दृष्टिकोनच पूर्वग्रह दूषित आहे शिवाजी महाराजांबद्दल किंवा मराठ्यांबद्दल. तर त्यांना पण काय आहे की ही एक आयतीच संधी चालून आली की चला सोयरिकीचं प्रकरण सापडलं, रंगवून टाका. त्यांनी पण काय केलं की या त्यांच्या पुस्तकामध्ये संदर्भ दिला आहे सभासद बखर म्हणून ही गोष्ट सांगताना, पण सभासद बखरीमध्ये सोयरिकीचा उल्लेख आला तरी तो कुठं आला आहे? संभाजी कावजी हनुमंतराव मोरेशी सोयरीक लावतो असा उल्लेख आला आहे. शिवाजी महाराज चंद्रराव मोरेशी सोयरीक लावतात किंवा त्यांचा वकील चंद्रराव मोरेशी सोयरिकीचं बोलतो असा उल्लेख आला आहे का आपण वाचलो वर त्याच्यामध्ये? कुठे नाही आला ना. मग जदुनाथ सरकारने पण लिहिताना काय लिहिलं पाहिजे? हनुमंतराव मोरेनी काही ना काहीतरी सोयरिकीचं बोलणं संभाजी कावजीने काही ना काही सोयरिकीचं बोलणं हनुमंतरावाशी लावलं असलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा त्याच्याशी काही संबंध नाही असं लिहिलं पाहिजे ना त्यांनी. ते तर खूप मोठे इतिहासकार आहेत, पण ते पण काय करतात की ते सोयीस्कर विसरून जातात काय घडलं आहे ते. संदर्भ देतात सभासद बखर म्हणून, पण लिहितात स्वतःच्या मनाचं, जे सभासदाने सांगितलं ते नाही लिहितात. मग ही काय आहे की बदमाशी आहे, जे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की त्यांनी कशाप्रकारे बनवाबनवी आणि बदमाशी केलेली जदुनाथ सरकारांनी. दुसरी एक गोष्ट जी आहे की सभासदाच्या बोलण्यामध्ये आपण म्हणतो की एक मोठी त्रुटी आहे जी सहज लक्षात येत नाही. लक्षात येत नाही म्हणजे कसं की सभासद असं म्हणतो की शिवाजीने वकिलाला पाठवलं चंद्रराव मोरेकडे. वकिलाला पाठवल्यानंतर काय झालं की वकिलाने बोलणं लावलं चंद्रराव मोरेशी सोयरिकीचं, एकांतामध्ये भेट मागितली की मी आलो आहे बोलायला म्हणून किंवा राजकारणाच्या गोष्टी करायला म्हणून, सोयरिकीचं नाही राजकारणाच्या गोष्टी करायला आलो आहे म्हणून, चुकून गेलं ते तोंडामधून. तर वकिलाने बोलणं लावलं राजकारणाचं आणि शिवाजी महाराजांचा निर्वाणीचा निरोप त्याला दिला, तो त्याने ऐकला नाही. मग वकिलाने काय केलं, एकांतामध्ये खून पाडला चंद्रराव मोरेचा आणि सूर्यराव मोरेचा पण, दोघांचा काय केला वकिलाने खून पाडला आणि वकील तिथून निघून गेला. ही गोष्ट काय झाली चंद्रराव मोरेच्या बाबतीत झाली असं सभासद म्हणतो तिथे. ते झाल्यानंतर सभासद अजून काय म्हणतो की हनुमंतराव मोरे जो होता, जो चतुर्बेटला राहिला होता जमाव गोळा करून, त्याच्याकडे पण शिवाजी महाराजांनी संभाजी कावजीला पाठवलं आणि म्हणलं की मला एकांतामध्ये भेट दे. तो पण लगेच हसत हसत तयार झाला, काही हरकत नाही, तुम्ही माझ्या भावाला मारलेल्या एकांतात भेट घेऊन तुम्ही या मला भेटायला. मग तो पण निशस्त्र भेटायला गेला संभाजी कावजीला. संभाजी कावजीने त्याला पण मारलं चंद्रराव मोरेसारखं आणि संभाजी कावजी पण निष्ठून परत आला तिथून. संभाजी कावजीला पण काय झालं नाही. म्हणजे सभासद जे सांगतो त्या गोष्टी पटत नाही. त्याचं कारण काय आहे की एकतर चंद्रराव मोरेला शिवाजीच्या वकिलाने दग्याने मारलं नसणार आहे, चंद्रराव मोरे जिवंत असणार आहे, त्यांची बाचाबाची मारामारी झाली असणार आहे. बाचाबाची मारामारी झाल्यानंतर वकील तिथून निघून चालल्यावर त्याचा पाठलाग केला असणार आहे सूर्यराव मोरेनी. त्यात मारामारीमध्ये सूर्यराव मोरे पडला असणार आहे, जे काही जमाव गोळा झाला होता त्याच्यामध्ये, आणि वकील शिवाजी महाराजांकडे गेला असणार आहे, चंद्रराव मोरे जिवंत असणार. जर का चंद्रराव मोरेला आणि सूर्यराव मोरेला बंद खोलीमध्ये वकिलाने मारलं कटारीचे वार चालवून, ही गोष्ट हनुमंतराव मोरेला कळली असती तर हनुमंतराव मोरे संभाजी कावजीची एकांतामध्ये भेट घेईल कशाला? याचाच अर्थ काय आहे, एकतर हनुमंतराव मोरेनी संभाजी कावजीची एकांतात भेट घेतलेली नाही आहे, किंवा चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरे हे दोघं एकांतात मारले गेलेले नाही आहेत शिवाजी महाराजांच्या वकिलाकडून. म्हणजे सभासद जे बोलतो ते बोलणंच काय आहे, चुकीचं आहे. किंवा त्याच्या बोलण्यामध्ये आपण म्हणतो की सभासदाचं हे चंद्रराव मोरेचं प्रकरण नाही, इतर ठिकाणी पण सभासद जे बोलतो त्यामधून गोंधळ निर्माण होतो. एखादा प्रश्न सुटायच्या ऐवजी प्रश्न जास्त निर्माण होतात तो जे काही लिहितो त्याच्यामुळे. तर इथं पण काय आहे की ही सगळी विधानं आहेत ही अतिशयोक्तीची आणि गैरमाहितीची विधानं आहेत.
हे सभासदाला अतिशयोक्तीने गोष्टी लिहिण्याची सवय आहेच, ते आपण बघितलेलंच आहे, ते वाचताना पदोपदी जाणवतं की गोष्ट रंगवून सांगण्यासाठी बऱ्याचदा तो अतिशयोक्ती करत असतो प्रत्येक गोष्टीची. तर इथं पण त्याने त्या गोष्टीची अतिशयोक्ती केलेली आहे. म्हणजे एक दोघांना, हनुमंतराव मोरेला आणि चंद्रराव मोरेला सारख्याच प्रकारे कट करून मारता येऊ शकत नाही, किंवा सारख्याच प्रकारे कपट करून मारता येऊ शकत नाही. एवढा काही तो हनुमंतराव मोरे निर्बुद्ध नसणार. म्हणजे कपट नीतीचा वापर केला. आपण असं धरून पण चाललं, जसं शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत ते शिवाजी महाराजांवर आरोप करतात की चंद्रराव मोरेला कपटाने मारलं वकील पाठवून एकांतात. तर ती युक्ती काय होईल, ती चंद्रराव मोरेवर चालेल कपट करायची एकदाच युक्ती, पण ती दुसऱ्यावर चालणार नाही ना हनुमंतराव मोरेवर. म्हणजे एकदा एकाला वकील पाठवून तुम्ही कपटाने मारलं की तुमच्याकडून कुणी भेटायला आला तरी त्याच्यावर समोरचा माणूस विश्वासच ठेवणार नाही, मला पण मारेल म्हणून. तो माणूस आजूबाजूला 10 माणसं घेऊनच बसेल ना. म्हणजे संभाजी कावजीने हनुमंतराव मोरेला मारलं हे जरी आपण ग्राह्य धरलं किंवा ती गोष्ट तशीच झाली, सगळ्या इतिहासकारांनी मान्य केली आहे, पण ते कपटाने मारला असेल हे शक्य नाही आहे. जर तो जमाव घेऊन लढायलाच बसलेला आहे आणि त्याला ही गोष्ट पण माहिती आहे की चंद्रराव मोरेला आणि सूर्यराव मोरेला शिवाजीच्या वकिलाने कपटाने मारले, तो संभाजी कावजीला संधी देणार नाही स्वतःला मारायची कपटाने. ही पण खरी गोष्ट आहे. म्हणजे सभासद जे लिहितो त्या लिहिण्यामध्ये पण काय आहे की वैचारिक चुक्या आहेत किंवा दोष आहेत, जे काय आहे ती माहिती आहे ती गैरमाहितीने असेल. एक तर चंद्रराव मोरेला दाग्याने मारलं नसेल किंवा हनुमंतराव मोरेला दाग्याला मारलं नसेल किंवा दोघांना दाग्याने मारलं गेलं नसेल, हे सत्य आहे. हे सभासदाची बकरीमधली माहिती वाचली तर आपल्यासमोर सत्य येते. ते काय आहे परत एकदा सांगतो. एक तर चंद्रराव मोरे दाग्याने मारला गेला नाही, कारण तो मारला गेला असता तर हनुमंतराव मोरे सावध झाला असता. नाहीतर हनुमंतराव मोरे दाग्याने मारला गेला नाही, कारण तो सावध झालेला आहे चंद्रराव मोरे दाग्याने मारला गेल्यामुळं. किंवा ते दोघं पण दाग्याने मारले गेलेले नाही आहेत, दोघं पण लढता लढाईमध्ये मारले गेलेले आहेत. ही गोष्ट सत्य आहे. सभासद जे लिहितो त्याच्यावरून जो निष्कर्ष निघतो त्यावरून. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चर्चेला घेऊयात की जो शिवाजी महाराजांवर सर्वात मोठा आरोप केला जातो की शिवाजी महाराजांनी वकील मारेकरी म्हणून पाठवलं. आता ही गोष्ट आपण जी आत्तापर्यंत चर्चा केली ती थोडी बाजूला ठेवूयात की वकिलाने चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरेला मारलं कटारीने वार करून, असं जे सभासद म्हणतो ते थोडं आपण बाजूला ठेवूयात. ते झाले का नाही झाले माहीत नाही, त्याच्याबद्दल भरपूर वादविवाद आहेत. आता या बकरीमध्ये जे लिहिले त्याची आपण चर्चा करतोय. उद्या आपण शेणगावकर बकर आणि चिटणीसाची बकर वाचू, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे, शाकावल्यांमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे. तर सभासदाच्या बकरीपुरता आपण बोलतोय. तर तो विषय वकिलाने चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरेला कटारीची वार चालून मारला हा आपण बाजूला ठेवूयात, कारण आता आपल्याला दुसरा मुद्दा बोलायचा आहे. जर तो विषय घेतला तर आपण हा मुद्दा स्पष्ट नाही करू शकत. आता मुद्दा काय आहे की खरोखर शिवाजी महाराज असं म्हणले का वकिलाला की तू जा आणि त्याचा खून कर म्हणून. आता इथं लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की सभासद असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी वकील पाठवला तो हेजिबीसाठी पाठवला, लग्नाची वार्ता करण्यासाठी पाठवला नाही. किमान सभासद तरी लग्नाचं नाव काढत नाही, सभासद याचं शरीर संबंधाचं नाव काढत नाही, सभासद शिवाजी महाराजांच्या सोयरिकीचं नाव काढत नाही. सभासद म्हणतो हेजिबीसाठी पाठवलं. हेजिबीसाठी पाठवणे याचा अर्थ काय? एखाद्या माणसाने शत्रूकडे जाणे, त्याच्याशी चर्चा करणे, राजाच्या अटी त्याच्यासमोर ठेवणे, त्याच्या काय अटी ते ऐकून घेणे, त्याच्यानंतर जर शक्य झालं तर लाचलुचपत देऊन किंवा अजून कुठल्या माणसांकडून काही माहिती काढता आली तर ती माहिती काढून परत आपल्या राजाकडे परत येणे, याला हेजिबीसाठी जाणं म्हणतात. याला आपण एक प्रकारे राजकीय वकिली म्हणतो किंवा राजकीय वकील आहे, राजकीय कारणासाठी गेलेला वकील आहे, असा त्याचा अर्थ होतो. सभासद तरी हेच सांगतो स्पष्ट शब्दामध्ये की शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीसांना तुम्ही हेजिबीस जाणे असं म्हणलेलं आहे. म्हणजे तो सोयरिकीचं बोलणं लावायला जा असं म्हणत नाही आहे. आता जे काही जदुनाथ सरकार लिहितात की ते सोयरिकीचं बोलणं लावण्यासाठी गेलं आहे, ते आता मागाशी आपण बोललो की गैरसमजाने लिहितात, आकसाने लिहितात, पूर्वग्रह दोषाने लिहितात. कदाचित हनुमंतरावाशी सोयरिकीचं बोलणं लावायला संभाजी कावजी गेला असं सभासदांनी लिहिलं आहे. जदुनाथ सरकारनं असं वाटतं असलं की चला त्याचा वापर करून शिवाजीची प्रतिमा अजून मलिन करून टाकूयात, चांगलं आपल्याला सापडले शिवाजीला काळीमा लावायला मुद्दा. शिवाजीनं सोयरिकीसाठी वकील पाठवला असं त्यांनी लिहिलं, याचा गैरसमज करून किंवा विपर्यास करून या गोष्टीचा. त्याच्यानंतर हेजिबाने कट्याराने वार करून चंद्रराव मोरेला मारलं किंवा चालवलं, कटारीचा वार चालवला किंवा सूर्यराव मोरेला मारलं, हे आपण सभासदाच्या बकरीच्या अनुषंगाने खरं मानून चालू. सभासदाने लिहिलं आहे त्याच्याप्रमाणे ठीक आहे, आपण ते खरं मानलं की वकिलाकडून चंद्रराव मोरे मारला गेला, वकिलाने चंद्रराव मोरेचा खून केला असं आपण म्हणत नाही आहे. ते जदुनाथ सरकार म्हणतात शिवाजी महाराजांना खुनी ठरवण्यासाठी. सभासद असं म्हणतो की कट्यारीचे वार चालवले आणि हेजिबाने चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरेला मारून टाकलं, म्हणजे एकाला मारलं दुसऱ्याला जखमी केलं, तो मेल्यानंतर, असं सभासद म्हणतो. आता याच्यामध्ये काय आहे की हे जेव्हा इतर वर्णन जे आहे, म्हणजे हे वाक्य जे आहे त्याच्या आगेमागे जे वर्णन आहे ते वर्णन जर आपण बघितलं तर ही गोष्ट घडली असेल
किंवा जर घडली असेल तर जाणीवपूर्वक घडली असेल हे खरं वाटत नाही. त्याचं कारण काय आहे की शिवाजीचं जे पूर्वभाषण आहे, शिवाजी महाराज जे वकिलाला पाठवताना बोलत आहेत ते शिवाजी महाराज काय म्हणत आहेत की विचार करिता चंद्रराव मोरेच मारल्या विरहित राज्य साधत नाही. आता या वाक्याचा अर्थ काय होतो? चंद्रराव मोरेला जीवानिशी मारावा असा अर्थ होत नाही. जर चंद्रराव मोरेला जीवानिशीच मारायचं असतं तर शिवाजी महाराजांनी त्याला गादीवरच बसवला नसता. गादीवर बसवला असता तर गादीवर बसला होता तेव्हाच तो कमकुवत होता, तेव्हाच मारला असता. ते झाल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांचे नाना प्रकारे गुन्हे केले, शिवाजी महाराजांची नाना प्रकारे खोड काढली, शिवाजी महाराजांना चिथवतील अशी कृत्य केली. अजून एक उल्लेख सापडतो की शामराज नावाचा आदिलशाहचा सरदार शिवाजी महाराजांवर चालून आला होता. तो जावळीच्या खोऱ्यातूनच चालून आला होता. काही लोकांचं म्हणणं आहे की चंद्रराव मोरेंनी तक्रार केली म्हणून आदिलशाहने त्याला पाठवलं, म्हणून चंद्रराव मोरेंच्या सांगण्यावरूनच आला होता. काही लोकांचं म्हणणं होतं तो आला होता तेव्हा चंद्रराव मोरेंनी त्याला कुमक केली होती. मग एवढे सगळे प्रमाद चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराजांचे केल्यावर शिवाजी महाराजांना त्याला मारायचा असता तर वकील पाठवायची काय गरज आहे? सरळ युद्ध करून मारला असता किंवा मारेकरी घालून मारला असता. वकील पाठवून चर्चा करायची गरज काय त्याच्याशी? मारायचाच आहे ना, तर मग वकिलाच्या निमित्ताने मारायची काय गरज आहे? दुसरे पण माणसं मारेकरी म्हणून घालता आले असते त्याच्यावर सहज आणि त्याला मारला असतं शिवाजी महाराजांनी. ते करता येणं सहज शक्य आहे. ते केलं जरी असतं तरी शिवाजी महाराजांना कोणी नावं ठेवली नसती, कारण त्याने चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराजांच्या हद्दीमध्ये शिरून तिथल्या देशमुख जे काही होते, जे शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ होते, त्यांच्याशी त्याने वाद काढलेलाच होता. म्हणून त्याचं निमित्त करून जरी शिवाजी महाराजांनी त्याला मारलं असतं एखाद्या देशमुखाकरवी तरी शिवाजी महाराजांना कोण अडवणार होतं? वकील पाठवायची काही गरज नव्हती त्याला मारण्यासाठी. तर त्याच्यामुळं काय आहे की इथं जे शिवाजी महाराज म्हणतात की चंद्रराव मोरेस मारले विरहित राज्य साधत नाही, याचा अर्थ काय आहे की त्याला समजावून सांगून आता सर्व गोष्टी संपलेल्या आहेत. आता त्याला शेवटची एक संधी, तुम्ही जा आणि त्याला शेवटचं सांगा की शरण या आणि आमच्या पदरी चाकरी करा, तुम्हाला नावलौकिक देऊन, तुम्हाला जहागिरी वगैरे देऊन किंवा मान सन्मान देऊन नावलौकिकच चढवतो, असं शिवाजी महाराजांनी त्याला एक शेवटचं सांगण्यासाठी निर्वाणीचं सांगितलं असेल. आणि आता आज जर का तुम्ही नाही म्हणले तर आता युद्ध होईल. इथून पुढे तुम्ही युद्धाला तयार राहा, तुमचा नाश होईल, नाश होण्यासाठी तुम्ही तयार राहा, तुमचा सर्वनाश होण्यासाठी तुम्ही तयार राहा. आता इथून पुढं तुमच्या कुठल्याही चुकीला माफी मिळणार नाही. आमच्या संयमाची परिसीमा झालेली आहे. आता जर का तुम्ही वकिलाला निरोप नाही असा दिला तर सर्वनाशाला तयार राहा, आक्रमण होणार तुमच्यावर. हा निरोप सांगण्यासाठी शिवाजी महाराजांनी वकिलाला निर्वाणीचा त्याच्याकडे पाठवला असणार आहे. आणि हे वकील त्याला जाऊन बोलल्यानंतर चंद्रराव मोरेचं डोकं सटकल्यानंतर मग ती बाचाबाची आणि बाकीच्या गोष्टी झालेल्या असतात. तर हे काय आहे की तुम्ही जर तो शब्दच पकडून बसला की चंद्रराव मोरेला मारल्या विरहित राज्य साधत नाही, याचा अर्थ चंद्रराव मोरेला येनकेन प्रकारे काही पण करून त्याचा मुर्दा पाडल्याखेरीज राज्य साधत नाही. शिवाजी महाराजांना चंद्रराव मोरेला मारायची पण गरज नाही. ते राज्य जावळीचं जिंकायचं असेल तर चंद्रराव मोरेला पळवून लावून पण ते राज्य जिंकू शकतात. जसं त्यांनी सुर्व्यांना पळवून लावलं, त्यानंतर खेम सावंतांना पळवून लावलं, घोरपडेंना पण पळवून लावलं त्यांनी एक प्रकारे त्यांचा नाश करून. मग शिवाजी महाराजांना जर पळवूनच लावायचं तर शिवाजी महाराजांनी भरपूर लोकांना पळवून लावलेलं आहे. ते चंद्रराव मोरेला पण पळवून लावून राज्य जिंकू शकतात जावळीचं. थोडा त्रास होईल, बाकीच्या गोष्टी होतील ते, पण शिवाजी महाराज करू शकत नाहीत असं नाही. शिवाजी महाराज करूच शकतात. शिवाजी महाराजांनी ते सिद्ध केलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना चंद्रराव मोरेचा खून करायचा नाही आहे, चंद्रराव मोरेला येनकेन प्रकारे काही करून मारायचं नाही, संपवायचं नाही. शिवाजी महाराजांची भूमिकाच ही आहे की सगळे मराठे सरदार जे आहेत ते स्वराज्याच्या एका झेंड्याखाली एकत्र यावेत, त्यांची ताकद स्वराज्य संस्थापनेसाठी खर्ची पडावी आणि ज्याला त्याला त्याचा मान सन्मान मिळावा. म्हणजे आता मुरारबाजी देशपांडे चंद्रराव मोरे पडल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा कार्यामध्ये सामील झाल्यावर शिवाजी महाराजांनी पण त्यांना सरदारकी देऊन मान सन्मानाला चढवलंच की, त्यांना मोठेपणा दिलाच की, त्यांचा मान नाही ठेवला काय. चंद्रराव मोरेंचा तर मान त्यांनी इतरांपेक्षा जास्त ठेवला असता, कारण बाकीचे लोक कान्होजी जेदे, हैबतराव शेळीमकर, बादल देशमुख वगैरे असतील अजून, हे लोक देशमुख होते, तिथले वतनदार होते. ते राजा कोणीच नव्हते, राजा चंद्रराव मोरेच होते, ज्यांना आदिलशहाने एक अधिकारिक पदवी दिली होती राजा म्हणून. त्यामुळे चंद्रराव मोरे जर स्वखुशीनं सामील झाले असते तर शिवाजी महाराजांनी त्यांना सामील करून घेतलं असतं, त्यांचा मान ठेवला असता. जावळीचं राज्य तर त्यांच्याकडे कायम ठेवलंच असतं, पण अजून इतर पण दुसऱ्या गोष्टींची काही ना काही जहागिरी किंवा मान सन्मान त्यांच्या तोला मोलाला देऊन त्यांना नावलौकिकच आणलं असतं आणि त्यांचं जे काही बळ आहे ते बळ स्वराज्याच्या कामी, चांगल्या कामासाठी वापरून घेतलं असतं. चंद्रराव मोरेला मारायची शिवाजी महाराजांची काही एक इच्छा नव्हती, पण शेवटी तो ऐकतच नाही आहे, म्हणून शेवटी युद्धाचा त्याला निर्वाणीचा निरोप पाठवावा लागला. आणि ते जे बोलणं आहे ते त्या काळातल्या बोलण्यानुसार त्यांनी तो शब्द वापरला की मारल्या विरहित, याचा अर्थ की त्याचा नाश केल्या विरहित किंवा ते जावलीमध्ये त्याचं बंड किंवा प्रस्थ मोडून काढल्याशिवाय इथून पुढं काही स्वराज्य राहत नाही.
हे शिवाजी महाराजांना म्हणायचं आहे, तर त्याचा विपर्यास करून बाकीचे लोक म्हणतात की शिवाजी महाराजांना खून करायचं चंद्रराव मोरेचं. त्याच्यानंतर अजून तो दुसऱ्या वाक्याचा जो अनर्थ केला जातो की त्यास तुम्हा वाचून हे काम कोणास न होय. आता हे वाक्य म्हणायची शिवाजी महाराजांना काय गरज आहे? पहिली गोष्ट आहे की हे वाक्य जेव्हा शिवाजी महाराज म्हणतात तेव्हा याचा अर्थ असा नाही की ते रघुनाथ बल्लाळांना म्हणतात की तुमच्या वाचून कोणी त्याचा खून नाही करू शकत, असं नाही. लक्षात ठेवा, एखादा माणूस ज्या वेळेला चंद्रराव मोरेसारख्या माणसाकडे निरोप घेऊन जाईल, जो आधीच उन्मत्त आहे, बंडखोर आहे, कोणाला बदत नाही, ज्याला भीती नाही कशाची, मरणाची नाही तर विनाशाची कुठल्या गोष्टीची, त्याच्याकडे वकिलीसाठी जो माणूस जाईल तो माणूस तेवढा सक्षम पण असला पाहिजे ना. म्हणजे तो बोलायला पण सक्षम असला पाहिजे, वेळ पडली तर लढायला पण सक्षम असला पाहिजे, आणि तो तेवढा मनाने खंबीर आणि ताकदीचा पण असला पाहिजे ना की त्याच्यासमोर उभा राहून बोलेल की हा शिवाजी महाराजांनी तुम्हाला शेवटचा निरोप पाठवला आहे, शरण या नाही तर सर्व नाशाला तयार व्हा. हा निरोप चंद्रराव मोरेसारख्या उन्मत्त माणसाला देण्यासाठी माणूस पण तेवढ्या तयारीचा असला पाहिजे. शिवाजी महाराज या सगळ्या गोष्टींचा विचार करून रघुनाथ बल्लाळांना म्हणतायत की तुमच्याशिवाय हे काम दुसऱ्या कोणाला होणार नाही, त्याला या भाषेमध्ये निरोप देण्याचं काम. दुसरा कोणी लेचापेचा माणूस पाठवला तर गोष्टी बिघडतील. आणि शेवटी रघुनाथ बल्लाळाला पाठवून पण काय झालं की गोष्टी बिघडल्याच नंतर. म्हणजे ज्या गोष्टीचा अंदाज होता आधीच त्या गोष्टी झाल्याच. त्या उद्देशाने शिवाजी महाराज म्हणतायत की तुमच्यासारखा माणूस गेल्याखेरीज त्याच्याशी वार्तालाप होऊ शकत नाही किंवा कोणी खंबीरपणे ती गोष्ट सांगू शकत नाही, तुमच्यामध्ये ती क्षमता दिसते म्हणून तुम्ही जा. तर त्याचा अर्थ जदुनाथ सरकार आणि इतर लोक काय करतात की शिवाजीने काय केलं की ब्राह्मणाला त्या कटामध्ये ओढलं आणि ब्राह्मणाला सांगितलं की माझ्याच्याने काही ही गोष्ट होणार नाही तर तू जा आणि खून कर चंद्रराव मोरेचं. असं विपर्यास लोक या गोष्टीचा करतात. तर ही गोष्ट खोटी आहे, असत्य आहे. शिवाजी महाराज तसं काही एक म्हणत नाही आहे. तर आपल्याला ती गोष्ट समजून घेतली पाहिजे, समोरच्याला पण समजावून सांगितली पाहिजे. जर हीच गोष्ट शिवाजी महाराजांना करायची तर रघुनाथ बल्लाळाला पाठवायची गरजच नाही आहे. चंद्रराव मोरेवरती दुसऱ्या कारणाने पण काहीतरी मारेकरी घालू शकतात. वकिलाचं निमित्त करायचं काही कारण नाही की वकील पाठवलं आणि वकिलाचं निमित्त करून मारायचं काही कारण नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनाच कमीपण आहे. तो मुद्दा मी पुढं बोलणारच होतो पण आता विषय आला म्हणून बोलतो, पुढे पण बोलू आपण. असा वकील पाठवून शिवाजी एखाद्याचा खून करतो हे जर बाकीच्या लोकांना कळलं तर परत कोणी शिवाजीच्या वकिलावर विश्वास ठेवल काय? शिवाजीने कोणाला वकील म्हणून पाठवलं आणि वकिलाने त्याचा खून केला असं घडलं तर परत शिवाजीकडून वकिला म्हणून कोणाला येऊ देईल काय? एखादा माणूस विरोधक त्याचा नाही येऊ देणार ना. शिवाजीच्या वकिलावर कोण विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार ना. मग ही गोष्ट काय आहे की शिवाजी महाराजांनाच हितकारक नाही की वकील पाठवून एखाद्याचा मुर्दा पाडणं. त्याच्यामुळे ती गोष्ट शिवाजी महाराज करत नाहीत. शिवाजी महाराज त्या अनुषंगाने बोलत देखील नाही आहे तिथं. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून दुसरं जे वाक्य आहे महत्त्वाचं की ते सभासद म्हणतो ते मागाशी मी म्हटलं तसं की तुम्ही त्यास हेजिबीस जाणे. हेजिबीस जाणे म्हणजे तुम्ही शेवटचा एकदा प्रयत्न करून राजकीयदृष्ट्या त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करून बघायला तुम्ही त्याच्याकडे जा. आय हा निरोप त्याला तुम्ही कठोर भाषेमध्ये सांगा, निर्वाणीचा सांगा, शेवटचा सांगा. त्याच्यामध्ये हायगाई करू नका, पण राजकीय कारणासाठीच जा तुम्ही, दुसऱ्या कुठल्या कारणासाठी जाऊ नका. ना लग्नाच्या आमिषानं जा, नाही तर अजून कशानं जा, ना अजून कशानं जा. हे शिवाजी त्या वकिलाला सांगतोय. हा त्या बोलण्यातला संदर्भ आहे. पण हे जे काही दुसऱ्या लोकांनी अर्थ काढलेले आहेत ते अर्थ चुकीचे आहेत. गुप्तेंनी जी जावळीच्या मोऱ्यांची बखर ही संपादित केलेली आहे त्या बकरीमध्ये गुप्ते पण म्हणतात की बदफैली केली असं मारले जाल असं शिवाजी महाराज म्हणतात, असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आता बदफैली केली असं मारले जाल याचा अर्थ काय आहे की हा जो तुम्हाला आम्ही निरोप पाठवतो निर्वाणीचा त्याचा जर मान ठेवला नाही, तुम्ही अवमान केला आणि स्वतःची मनमानी करायला लागला तर नाश होईल. मारले जाल याचा अर्थ हा आहे की नाश होईल, तुमचं राज्य तुमच्या हातामधून निघून जाईल, तुमची कमवलेली दौलत तुम्ही घालवून बसाल, रस्त्यावर याल आणि तुम्हाला एक तर शरणागताचं जीणं जगावं लागेल, नाही तर दुसरीकडे जाऊन कुठंतरी एखाद्याच्या अन्नावर कुठल्या तरी बादशाचं जगावं लागेल उपऱ्यासारखं. नाश होऊन जाईल तुमचा. तुम्ही आत्तापर्यंत तुमची 5 पिढ्यांची 8 पिढ्यांची जी कीर्ती तुम्ही उभी केली ती कीर्ती नाश पावेल. तुम्ही या गोष्टी करू नका. म्हणजे या गोष्टी शिवाजी महाराज सांगायचा प्रयत्न करतायत. शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळाला दग्याने चंद्रराव मोरेचा खून कर अशी मसलत दिलेली नव्हती. आणि जरी शिवाजी महाराज त्यांना म्हणतायत की तुमच्याच्याने काम होणार नाही, तर ते म्हणतायत ते याने एकाच अर्थाने किंवा उद्देशाने म्हणतायत की तुमच्यासारखा दुसरा कुठला माणूस त्याला खंबीरपणे ती गोष्ट जाऊन सांगेल असा माणूस आपल्या आजूबाजूला नाही आहे. खंबीरपणे त्या चंद्रराव मोरेला जाऊन शेवटचं निर्वाणीचं बोलणं हे काम तुमच्यासारख्याच माणसाने एखाद्या खंबीर करावं, सबनीस असणाऱ्या माणसाने. दुसऱ्या माणसाच्याने होईल असं ते काही वाटत नाही. शेवटी त्या गोष्टी मुद्द्याच्या गोष्टी गुद्द्यावर येतील याची शिवाजी महाराजांना जाणीव असणारच आहे. पण त्या एवढ्या लवकर गुद्द्यावर येतील तिथल्या तिथे याची त्यांनी अपेक्षा केली नसेल. 600-600 धारकरी शिवाजी महाराजांनी पाठवले होतेच त्याच्यासाठी वकिलाबरोबर की काही झालंच तर. पण ती गोष्ट शेवटी बाचाबाची झालीच तिथं वाड्यामध्ये.
मारामारी झाली का नाही आणि चंद्रराव मोरे वाड्यात मारला गेला का नाही याच्याबद्दल मतभेद आहेत. आणि चंद्रराव मोरे लढताना मेला तिथेच जावळीमध्ये का रायरीला पळून गेल्यावर तिथे शरणागती पत्करल्यावर मग महाराजांनी त्याचा शिरच्छेद केला याच्याबद्दल पण मतभेद आहेत. पण महाराज वकिलाला काय सांगतात हे आपण बघितलं, त्यातून एवढे अर्थ निघतात. महाराज वकिला जे सांगतात त्याच्यावरून कुठेही शिवाजी महाराज खुनी आहेत असं सिद्ध होत नाही. कुठलाही माणूस ज्याला स्वतःला राजा म्हणून प्रस्थापित करायचं आहे, ज्याला स्वतःला अजून भरपूर प्रगती करायची आयुष्यामध्ये, तो वकील कोणाकडे पाठवणार नाही खून करायला, जेणेकरून त्याच माणसाचं नाव खराब होईल नंतर, उद्या त्याच्या वकिलाला कोणी विचारणार नाही. ही चूक तर करणार नाही. मारेकरी पाठवेल तो माणूस की तुम्ही जाण मारेकरी पाठवून मारलं म्हणून, वकील मारेकरी म्हणून पाठवणार नाही. ही सर्वसाधारणपणे आपल्याला बुद्धीला पटणारी गोष्ट आहे. त्यामुळे ही गोष्ट झालेली नसणार आहे. शिवाजी महाराजांचा तो उद्देश नसणार आहे. शिवाजी महाराजांचा उद्देश फक्त शेवटचा एक निर्वाणीचा राजकीय निरोप देणं असणार आहे. सुधारला ठीक नाही तर आता युद्ध करायचंच आहे, एवढाच भाग त्याच्यामध्ये आहे. बाकीच्या लोकांनी त्याचा जो विपर्यास केला ती त्यांची बुद्धी आहे, मंदबुद्धी असेल किंवा तेजबुद्धी असेल, आपण ते पण म्हणू शकत नाही. काही लोकांची बुद्धी फार चालते, त्यामुळे त्या लोकांच्या डोक्यामध्ये असे विचार येतात, त्यांचं आता आपण काही करू शकत नाही. आता तरी पण आपण गृहीत धरून चालू की मागाशी मी म्हणलं तसं की पुढं मी तो विषय बोलणारच होतो, तर तो एक मुद्दा आपण मागं बोललो की खरोखरच शिवाजीने असा दगा केला असता वकील पाठवून तर काय झालं असतं. मग आता आपण स्पष्ट केलेलं आहे किंवा आपण चर्चा केलेली आहे की शिवाजी महाराज असं करणार नाहीत, तसं होऊ नाही शकत. म्हणजे शिवाजी महाराजांनी तसं केलं असतं तर काय केलं असतं, काय झालं असतं. शिवाजी महाराजांनी जर वकील पाठवून चंद्ररावाला दग्याने मारलं असतं तर हनुमंतराव मोरेंनी संभाजी कावजीला घरामध्ये पाऊलच ठेवू दिलं नसतं. घरात नाही, त्याने त्याला गावामध्ये त्याच्या ज्या प्रभावात त्याच्या अंमलाखाली जो प्रदेश होता त्यातच पाऊल ठेवू दिलं नसतं संभाजी कावजीला. त्याच्यानंतर जर या दग्याच्या बातम्या जर प्रसिद्ध झाल्या असत्या की शिवाजी अशा रीतीने वकील पाठवून लोकांना मारतो, तर मग शिवाजीवर कोणी विश्वास ठेवला नसता, त्याच्या वकिलावर पण कोणी विश्वास ठेवला नसता. आणि जर ही गोष्ट खरोखर झाली असती तर ज्यावेळेला अफजल खानाचं प्रकरण झालं स्वारीचं, त्यावेळेला अफजल खानाने शिवाजीच्या वकिलावर विश्वास ठेवला असता का. मुळामध्ये जर शिवाजीने वकील पाठवून चंद्रराव मोरेला मारला वाड्यामध्ये, ही कथा जर सगळीकडे पसरली असती, ती पसरणारच, गोष्ट खरी असती तर ती कानोकानी पसरणारच इकडे तिकडे. ती जर गोष्ट सगळीकडे पसरली असती तर अफजल खानाने शिवाजीच्या वकिलाला येऊ दिलं असतं का स्वतःच्या शामियान्यामध्ये, पहिली गोष्ट. आणि येऊ जरी दिलं असतं तरी तो वकील म्हणतो म्हणून त्या वकिलाच्या सांगण्यावरून अफजल खान भेटायला गेला असतं का प्रतापगडला शिवाजी महाराजांना. म्हणजे आपण शिवाजी दगलबाज आहे म्हणतो, ही गोष्ट जर खरोखर झाली असती तर शिवाजीचे वकील पण दगलबाज आहेत अशी सगळीकडे चर्चा झाली असती किंवा शिवाजीची कीर्ती पसरली असती. शिवाजी स्वतः दगलबाज, त्याचे वकील पण दगलबाज, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नये, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नये. एक तर तो तुम्हाला तुमच्या शामियान्यात मारेल वकील, नाही तर तो वकील अजून तुम्हाला तिकडे नेऊन मारेल. आणि दुसरी गोष्ट, जर खरोखर शिवाजीच्या वकिलाने चंद्रराव मोरेला मारला असतं तर अफजल खानाने शिवाजीच्या वकिलाला भेटीच्या वेळेला शामियान्यात तरी उभं राहू दिलं असतं का. काय भरोसा तेव्हा, शिवाजी मारेल नाही तर त्याचा वकील मारेल. मग ही गोष्ट आपण विचारातच घेत नाही की हे परकीय इतिहासकार या गोष्टी विचारातच घेत नाही की खरोखर तसं झालं असतं तर अफजल खानाने शिवाजी काय आणि त्याचा वकील काय कोणाला उभंच केलं नसतं. आणि जरी त्याने या गोष्टी केल्या असत्या, जरी अफजल खान शिवाजीची एकांतामध्ये भेट घ्यायला तयार झाला असता, तरी पण त्याने काय केलं असतं, जर खरोखर शिवाजीच्या वकिलाने चंद्रराव मोरेला कट्यारीचे वार चालवून मारलं, ही गोष्ट खरी असती आणि सगळ्या त्यावेळेच्या कालखंडामध्ये सगळ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असता की खरोखर शिवाजीच्या वकिलाने चंद्ररावला कट्यारीने मारलं, तर मग अफजल खान शिवाजीला भेटायला जरी तयार झाला असता एकांतात, तरी शिवाजी तिथं आहे, त्याचा वकील पण तिथं आहे, तर मग अफजल खान चिलखत घालून भेटायला गेला असता. काय भरोसा, चंद्ररावला मारलं तसं मला पण कट्यारीने वार करून मारतील. इतका गाफील तर अफजल खान शिवाजीला भेटायला गेला नसता की शिवाजी येईल आणि वाघनका काढून मला मारेल. हे त्याला आधीच कळलं असतं की हा भेटायला येतो, काहीतरी निमित्त करतो, गळ्यात पडतो, कटरीचे वार करून मारतो. चिलखत घालून आला असता ना अफजल खान. मग हे यातलं काही घडलेलं नाही आहे. याचा अर्थ काय आहे की जोपर्यंत अफजल खानाचा वध झाला तोपर्यंत तरी अशा काही कथा कुठं प्रचलित नव्हत्या की शिवाजीच्या वकिलाने चंद्ररावच्या वाड्यात जाऊन त्याला कटरीचे वार करून मारलं. म्हणजे गोष्ट सिद्ध काय होते शेवटी की चंद्रराव मोरेला शिवाजीच्या वकिलाने एकांतामध्ये मारलेलं नाही आहे. अफजल खान वधापर्यंत तरी तसं कोणी मानत नव्हतं, नाही तर अफजल खान भेटायला आला नसता शिवाजीला. याच्यामधून अर्थ काय निघतो, अर्थ हा निघतो की बाचाबाची झाली असणार, वकील निघून चालला असणार तिथून आणि सूर्यरावने त्याचा पाठलाग केला असणार, त्या पाठलागामध्ये तो पडला असणार. नंतर शिवाजी महाराजांनी जावलीवर हल्ला केल्यावर त्या हल्ल्यात चंद्रराव मारला गेला असणार किंवा त्याच्या लोकांनी 6 तास जो त्याचा वाडा लढवला तेवढ्या वेळामध्ये तो पळून गेला असणार रायरीला. यातलं काहीतरी झालं असणार. पण एक काही जरी झालं तरी वकिलाने त्याला मारलं
दग्याने ही गोष्ट काही सिद्ध होत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार केला आपण तर. आता काही लोक असं म्हणतात की शेवटी काय लोक थांबतच नाहीत आरोप करायला, काही ना काही कारणाने काही आरोप करतच असतात. काही लोकांचा आरोप काय येतो की आता शिवाजीने मग निरोप तरी कशाला पाठवायचा वकील घेऊन. शिवाजीला जर चंद्रराव मोरेला मारायचंच होतं तर वकील पाठवायचं, नाटक करायचं काय कारण होतं. आणि शिवाजीला जर चंद्रराव मोरेचं राज्य हडपायचंच होतं तर वकील पाठवायची तरी काय गरज होती तेव्हा. आता हे म्हणजे काय आहे की वकील पाठवला नसता आणि हल्ला केला असता तर हेच लोक बोलले असते की शिवाजी बघा किती दगलबाज आहे, चंद्रराव मोरेला संधी पण दिली नाही एकदा चर्चा करायची, शेवटची संधी पण दिली नाही, वकील पाठवू शकत नव्हता का तो, कदाचित ऐकलं पण असतं चंद्रराव मोरेने, त्याचा नाश नसतं झालं असं पण म्हणायला लोक बसलेले आहेत. वकील पाठवला तर का पाठवला म्हणतात. आता वकील का पाठवला ते आपण वरती बोललेलोच आहे, परत काही सांगायची गरज नाही. शेवटचा निर्वाणीचा निरोप की आता इथून पुढे चर्चा होणार नाही, युद्ध होईल, जे काय होईल ते, आणि ते आता त्याला जबाबदार तुम्ही असाल हे सांगण्यासाठी शिवाजी महाराजांनी वकील पाठवला होता. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्देश नव्हता. दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा हा उद्देश पण विफल झाला आणि शिवाजी महाराजांना जावलीवर स्वारी करावी लागली. इच्छा नसताना चंद्रराव मोरेंचा निपात करावा लागला. आणि एक चांगलं घराणं जे स्वराज्याच्या कामही येऊ शकलं असतं, त्यांचं शौर्य, त्यांची आत्तापर्यंतची कीर्ती आणि त्यांचं जे काही चपळपणा होता म्हणतो आपण, की जावलीच्या मुलखामध्ये लढायची जी काही त्यांची क्षमता होती ती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या कामी नाही येऊ शकली. तो शिवाजी महाराजांचा वकील पाठवण्याचा हेतू विफल झाला. तर विनायक लक्ष्मण भावे यांच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. त्यांनी भरपूर टीका केली या जावलीच्या प्रकरणावरून शिवाजी महाराजांवर चुकीची. तर विनायक लक्ष्मण भावे म्हणतात की चंद्रराव मोरे स्वराज्यामध्ये सामील व्हायला नाही म्हणला, हाच काय त्या चंद्रराव मोरेचा अपराध एक आहे की शिवाजीच्या वकिलाने त्याला मारलं. आता पहिली गोष्ट, शिवाजीच्या वकिलाने त्याला मारला नाही आहे. आत्ता आपण वरती आपण जी चर्चा केली त्यातून निष्कर्ष हाच निघतो की मारला नाही. त्याला मारला असता तर कोणीच शिवाजीच्या वकिलावर विश्वास ठेवला नसता. मिर्झाराजे जयसिंगाने नाही, अफजल खानाने नाही, औरंगजेबाने पण शिवाजी महाराजांना आग्र्याच्या दरबारात येऊ दिलं नसतं ज्या अशा गोष्टी घडल्या असते तर. त्यामुळे ती गोष्ट झालेली नाही आहे. मग आता चंद्रराव मोरे नाही म्हणतो स्वराज्यात सामील व्हायला, म्हणून त्याला वकील पाठवून मारायचं का, हे विनायक लक्ष्मण भावे विचारतात. त्याला काही अर्थच राहत नाही. की पहिली गोष्ट, तो नाही म्हणतो तर त्याला नाही म्हणायचा अधिकार होता. तो जो म्हणला असता की मी स्वराज्यामध्ये सामील नाही होत आणि निघून गेला असता तर शिवाजी महाराजांनी काय त्याला मारलं असतं काय. तर तो म्हणला असता की मला स्वराज्यात सामील नाही व्हायचं, मला तुमची चाकरी पण नाही करायची, मला तुमच्या पदरी पण नाही राहायचं, मी जातो निघून विजापूरला, तर शिवाजी महाराजांनी त्यांना जाऊ दिलं असतं. तो हे पण म्हणला असता जसं भोसले होते, खेम सावंत भोसले होते, ते पळून गेले पोर्तुगीजांकडे, ते शिवाजी महाराजांनी जाऊ दिलं त्यांना, जाते तर जा पळून. परत आले तर त्यांच्याशी जुळून घेतल्यानंतर जे पळून गेले आणि परत आलेल्या माणसांची जुळून घेतले शिवाजी महाराजांनी. काय त्यांना मारलं काय शिवाजी महाराजांनी, नाही मारलं ना. मग चंद्रराव मोरे पण जर पळून गेला असता किंवा त्याने नकार दिला असता आणि म्हणलं असतं मला स्वतंत्र राहायचं, ही जावळी तुमच्या ताब्यात घ्या, मला स्वतंत्र राहायचं, मी काय तुमची चाकरी करणार नाही, मी चाललो, तरी पण शिवाजी महाराजांनी त्याचा जीव घेतला नसता. ही गोष्ट खरीच आहे ना. चंद्रराव मोरेला ना जावळी सोडायची होती ना त्याला स्वतःचं स्वातंत्र्य सोडायचं होतं, कारण त्या स्वातंत्र्यामुळे तो माजला होता. तिथं जावळीमध्ये त्याला जे हवं ती गोष्ट तो करू शकत होता. विजापूरच्या बादशाचा त्याच्यावर अंमल चालत नव्हता, नावालाच फक्त तो त्याचा नाममात्र मांडलिक होता. विजापूरच्या बादशाची काही सत्ता जावळीमध्ये चालत नव्हती, मोरेचीच चालत होती. शिवाजी महाराज आले तर ती सत्ता जाण्याची भीती होती आणि इमानदारीने काम करायची किमान चंद्रराव मोरेची तरी वृत्ती नव्हती, जो त्या काळात होता. तो पहिल्या पिढीतला जो पुरुष होऊन गेला, तो शूर पुरुष होऊन गेला, त्याने जावळीची राजगादी निर्माण केली. पण हा शेवटचा जो मोरे होता त्याच्या अंगामध्ये ते कर्तृत्व नव्हतं, त्याच्या अंगामध्ये ती इच्छा पण नव्हती त्या गोष्टी करायची. त्याच्यामुळे तो शिवाजी महाराजांना विरोध केला त्याने. तर मग हाच काय त्याचा अपराध, असा नाटकी प्रश्न विचारून जनतेची दिशाभूल करायचं काहीच कारण नाही. त्याला स्वराज्य स्थापनेचं महत्त्व कळलं नाही, त्याला शिवाजी महाराजांची ताकद ओळखता आली नाही, त्याला स्वतःची आपली कुवत किती आहे, म्हणजे लष्करी कुवत किती आहे, लढण्याची ताकद किती आहे ते लक्षात आलं नाही. फक्त जावळीचा दुर्गम मुलक तुमच्या आजूबाजूला आहे म्हणजे तुम्ही लढू नाही शकत ना. तुम्ही डोंगरदऱ्यांमध्ये जंगलामध्ये राहताय, ते डोंगरदऱ्या जंगल तुमचं संरक्षण करतील असं नाही ना, संरक्षण तुम्हालाच करावं लागणार. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांसारख्या शत्रूशी लढण्याची वेळ येते त्यावेळेला शिवाजी महाराज पण जंगलात आणि डोंगरात राहणारेच आहेत. त्यांचे जे सैन्य आहे, देशमुख मावळे सगळे भरले, ते पण डोंगरात राहणारेच आहेत. ते काय तेव्हा मुघल आहेत दिल्लीवरून येणारे का पठाण आहेत इकडनं विजापूरवर येणारे, ज्यांना डोंगराची सवय नाही आहे. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांची लढण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याला आपल्यासारख्याच किंबहुना आपल्यापेक्षा जास्त प्रशिक्षित सैन्याशी लढावं लागेल याचा विचार त्याने केला नाही. हा विचार जर त्याने केला असता सगळ्या गोष्टींचा किंवा तेवढी जर त्याची कुवत असती तर तो शिवाजी महाराजांशी लढला नसता. त्याने एक तर समझोता केला असता काही ना काहीतरी, जर हुशार असता त्याला करायचा असता तर.
पण त्याला करायचाच नव्हता. त्याला भ्रम होता चंद्रराव मोरेला की शिवाजी जावलीमध्ये आला तर आपण त्याला सहज हारू, जसं बाकीच्या लोकांना हरवतो तसं. ही शिवाजी महाराजांचा निश्चय जावली जिंकण्याचा जो होता तो निश्चय आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याची ताकद याचा अंदाज घेण्यामध्ये चूक झाली चंद्रराव मोरेकडून. चंद्रराव मोरेचा अपराध हा नव्हता की तो स्वराज्य स्थापनेला अनुकूल नव्हता म्हणून मारला गेला. चंद्रराव मोरेचा अपराध हा होता की त्याला चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. आणि त्याचा दुसरा अपराध हा होता की तो एक योग्य राजा किंवा प्रशासक नव्हता की ज्याला अंदाज येईल आपण कुठल्या शत्रूबरोबर लढतो आहे आणि आपल्यावर त्याचे काही परिणाम होऊ शकतात. कोणी जावळीमध्ये येईल तर त्याला आम्ही गोवळीला पाठवू, हे जे काही बोलतो त्याची भाषा आहे ती खरं खोटं माहीत नाही. पण या जर भावनेने तो राहत असेल की कोणी पण जावळीमध्ये पाऊल ठेवलं तर आम्ही त्याला बघूच. अरे पण जावळीमध्ये पाय ठेवणारा माणूस जर तुझ्यासारखाच असेल एखादा, त्याला तू काय बघणार आहेस? नाही बघू शकत ना. ही साधी गोष्ट आहे. ही अंदाज जर लागला नसेल त्याला तर त्याचं मारलं जाणं ही विधिलिखित आहे, ते टाळलं जाऊ शकत नाही. तुम्हाला अंदाज आला पाहिजे, आपल्या कर्मांचा अंदाज आला पाहिजे, आपण ज्याच्याबरोबर लढतो त्या शत्रूच्या क्षमतेचा अंदाज आला पाहिजे, आजूबाजूच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज आला पाहिजे, जुळून घेता आला पाहिजे गोष्टींची. हे नाही होत आहे ना. त्यामुळे तो मारला गेला. त्याचा अपराध हा नव्हता की तो शिवाजी महाराजांना राज्य वाढवायचं होतं आणि त्याला त्याचं राज्य गिळायचं होतं म्हणून तो मारला गेला. हे अशा प्रकारचे प्रश्न विचारून लोकांमध्ये भ्रम निर्माण करणं हे पण सोडलं पाहिलं आपण. हे करतायत कोणी? आपलेच लोक करतात. आता हे जदुनाथ सरकार करत नाही, ते विनायक लक्ष्मण भावे करतात. म्हणजे त्याच्यानंतर जदुनाथ सरकारने जे लिहिलं आहे त्याच्यावरून परत आता लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांनी पुस्तक लिहिलं आहे ते करतात. म्हणजे कोण आहेत? आपलेच लोक आहेत. बाहेरचे पण लोक करत नाहीत. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. तर आता आपण इथे थांबूयात. आज हा जो विषय होता की शिवाजीने वकिलाला पाठवलं होतं का दगा करायला, तर त्याची आपण सभासदाच्या बकरीच्या अनुषंगाने चर्चा केली. कारण तो विषय सभासदाच्या बकरीत पहिल्यांदा आला होता. माझ्यापुरतं तरी त्याचा निष्कर्ष असा निघतो की नाही, आणि तो का नाही निघतो निष्कर्ष ते आता वरती आपण चर्चेमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला पटलं, योग्य वाटलं तर मला कमेंट करून कळवा. काही एखादा मुद्दा बोलायचा राहिला असेल तरी पण जरूर कळवा. आपण आपली मालिका चालूच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो मुद्दा चर्चेला घेईन. चुकून जर राहिला असेल बोलायचा तर. हा विषय कसा वाटला तुम्हाला ते आवर्जून कमेंट करून कळवा. आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.